श्री स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी दाबा आणि कमेंटमध्ये तुमचं नाव आणि श्री स्वामी समर्थ असं नक्कीच कमेंट करा. आणि हा व्हिडिओ मोजून 20 ते 22 मिनिटे मन लावून नक्कीच ऐका. तुम्हाला छानसा अनुभव येईल आणि तुमच्या मार्गामधले अडथळे दूर होतील, कारण की स्वामींनीच हा संदेश तुमच्यापर्यंत पाठवलाय. चला तर मग सुरू करूया. स्वामी भक्तांनो, खूप वेळा आपण अशा वळणावर येऊन थांबतो जिथे आपल्याला वाटतं की आत्ता मार्गच उरलेला नाही. पण खरं सांगू का, रस्ता तिथेच असतो, फक्त आपल्या डोळ्यांवर चिंतेचं पडट हे आलेलं असतं. म्हणून मला आठवतंय, एकदा मी खूप मोठ्या फायनान्शियल प्रेशरमध्ये होतो. रात्रीची झोप उडाली होती आणि सतत वाटायचं की हे सगळं कसं निस्तरलं जाईल. पण त्या गडद अंधारात मला एक गोष्ट समजली की आजचा जितका जास्त आपण विचार करतो ना, तितका तो प्रश्न मोठा होत जातो. त्यापेक्षा एक पाऊल उचलणं जास्त महत्त्वाचं असतं. स्वामी समर्थांच्या आयुष्यातले कितीतरी प्रसंग आपल्याला हे शिकवतात की जेव्हा तुम्ही स्थिर असता तेव्हा तुम्हाला योग्य दिशा दिसते. टेन्शन घेऊन आजपर्यंत कोणाचेही प्रश्न सुटले नाहीत, उलट ते गुंतागुंतीचे झालेत. आपण आजच्या जगात इतके कन्फ्यूज झालो आहोत की आपल्याला नेमकं काय हवंय हेच आपण विसरलो आहोत. दुसऱ्याच्या यशाचा ग्राफ बघून आपण आपलं आयुष्य मोजायला लागतो आणि तिथेच आपली खरी हार होते. प्रत्येकाची वेळ वेगळी असते. कोणाला यश लवकर मिळतं तर कोणाला उशिरा मिळतं. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही मागे आहात. निसर्गाकडे बघा, प्रत्येक फूल आपल्या ऋतूचंच उमलतं आणि गुलाबाचं फूल पावसाळ्यात येईलच असं नाही आणि मोगरा हिवाळ्यात फुलेलच असं नाही. आपण मात्र सततच्या निसर्गाच्या विरुद्ध धावायचा प्रयत्न करतो. आपल्या घरातील मोठी माणसं, आपले आईवडील किती साध्या पद्धतीने आयुष्य जगायचे. त्यांच्याकडे कदाचित एवढी मोठी स्वप्न नसतील, पण त्यांच्याकडे समाधान होतं. आपण आज आपल्याकडे सगळं काही असूनही आपण अस्वस्थ आहोत, कारण आपण स्वतःला विसरलोय. स्वामी समर्थांचे ते शब्द आठवा, जे नेहमी आपल्याला धीर देतात. ते म्हणतात की तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणे करा, बाकी सगळं माझ्यावर सोडून द्या. ही सरेंडर करण्याची वृत्ती एकदा आली ना की सगळं काही हलकं होतं. आपण सगळं ओझं स्वतः खांद्यावर घेऊन फिरतोय, जणू हे जग आपल्यामुळे चाललंय. पण खरं तर आपण या सृष्टीचा एक छोटासा भाग आहोत. आपण आपल्या हातात फक्त प्रयत्न करणं आहे. जेव्हा आपण अपयशाच्या भीतीने प्रयत्न करणं सोडतो ना, तेव्हा आपण खऱ्या अर्थाने हरतो. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे असं आपण भाषणात ऐकतो, पण ते प्रत्यक्षात उतरवणं कठीण असतं. का कठीण असतं? कारण आपल्याला लोकांच्या जजमेंटची भीती वाटते. आपल्याला वाटतं की लोक काय म्हणतील. पण खरं सांगू का, लोकांना तुमच्या यशाशी किंवा अपयशाशी काही देणं घेणं नसतं. ते फक्त 2 दिवस चर्चा करतात आणि विसरून जातात. मग त्यांच्यासाठी तुम्ही तुमचं आयुष्य का पणाला लावताय? स्वतःसाठी जगायला शिका. स्वतःचे छंद जोपासा. दिवसातला अर्धा तास तरी असा असावा जो फक्त तुमचा असेल, ज्यात कोणताही विचार नसेल, कोणतंही टेन्शन नसेल. कधीतरी शांतपणे बसून जुन्या आठवणींना उजाळा द्या. आपण जेव्हा लहान होतो तेव्हा छोट्याशा खेळण्यातही आपल्याला किती आनंद मिळायचा. तो निरागस आनंद आज कुठे हरवलाय? पैशांच्या मागे धावताना आज आपण आपलं बालपण आणि आपलं मोठेपण दोन्ही हरवून बसलोय. स्वामी समर्थांच्या दरबारात गेल्यावर एक गोष्ट जाणवते की तिथे कोणी श्रीमंत नाही आणि कोणी गरीब नाही. तिथे फक्त भाव महत्वाचा आहे. तसंच आपल्या आयुष्यात सुद्धा भावनांना स्थान द्यायला हवं. आपण यंत्रांसारखे वागायला लागलो आहोत. ऑफिसचं काम, घराच्या जबाबदाऱ्या, मुलांचं शिक्षण या चक्रात आपण इतके अडकलोय की आपल्याला स्वतःच्या श्वासाचा आवाजही ऐकू येत नाहीये. आयुष्यातले साधे क्षण आनंदाने जगा. एखाद्या रविवारी निवांतपणे कुटुंबासोबत जेवण करणं किंवा मित्रांसोबत जुन्या गप्पा मारणं, यात जी ऊर्जा आहे ना, ती कोणत्याही महागड्या ट्रिपमध्ये नाही. आपल्याला वाटतं की सुख हे मोठ्या गोष्टींमध्ये असतं, पण खरं सुख हे छोट्या गोष्टीत दडलेलं असतं. कठीण काळात आपण देवावर चिडतो, देवाला दोष देतो, पण स्वामी समर्थांसारखे गुरु आपल्याला शिकवतात की संकटही आपल्याला घडवण्यासाठी येतात, संपवण्यासाठी नाही. जसं सोन्याला आगीत तावून सुलाखून निघाल्याशिवाय चकाकी येत नाही, तसंच मानवी आयुष्य हे संघर्षाशिवाय उजळत नाही. जर आज तुमच्या आयुष्यात संघर्ष असेल तर समजा की तुमची किंमत वाढणार आहे. तुम्ही अजून कणखर होणार आहात. आपण खूप वेळा सिंपल गोष्टींना कठीण करून ठेवतो. कोणाशी तरी पटलं नाही की आपण अबोला धरतो, मनात राग साठवून ठेवतो. पण त्या रागाचा त्रास फक्त आपल्यालाच होतो. समोरच्याला कदाचित माहितीही नसतं की तुम्ही त्यांच्यावर चिडलात. माफ करणं शिका. माफी मागितल्याने कोणीही लहान होत नाही आणि माफ केल्याने मन मोठं होतं. स्वामी समर्थांनी नेहमी सांगितलंय की अहंकार हा माणसाच्या नाशाला कारणीभूत ठरतो. मीपणा सोडून दिला की आम्हीपणाची भावना जागरूक होते आणि जेव्हा आपण सर्वांचा विचार करतो तेव्हा निसर्ग सुद्धा आपल्याला साथ देतो. प्रकृतीचा एक नियम आहे, तुम्ही जे देता तेच तुमच्याकडे परत येतं.
जर तुम्ही कोणाला त्रास दिलात तर तो कधी ना कधीतरी तुमच्याकडे परत येणारच आहे, पण जर तुम्ही कोणाला मदत केली, कोणाला आधार दिला, तर तो आधार तुम्हाला तुमच्या कठीण काळात नक्कीच मिळेल. आयुष्यात क्लिअर विजन असणं नक्कीच खूप गरजेचं आहे. आपल्याला कुठे जायचंय हे जर आपल्याला माहिती नसेल तर आपण कुठे पोहोचणार नाही. पण ध्येय गाठताना घाई करू नका. उतावळीपणा नेहमी घात करतो. संयम ठेवा. संयम म्हणजे तुमची नक्कीच नुसती वाट बघणं नाही, तर वाट बघताना आपलं काम चालू ठेवणं आहे. म्हणून बऱ्याचदा आपण मध्ये सोडून देतो कारण रिझल्ट दिसत नसतो. पण लक्षात ठेवा, जमिनीखाली जेव्हा बी रुजत असतं ना, तेव्हा वर काहीच दिसत नसतं, पण आतमध्ये खूप मोठी प्रक्रिया सुरू असते. तसंच तुमच्या मेहनतीचं असतं. तुमची मेहनत कधीच वाया जात नाही. ती कुठल्या ना कुठल्या स्वरूपात तुम्हाला परत मिळतेच. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, जे तुमचं आहे ते तुमच्याकडे नक्की येईल आणि जे तुमचं नाही ते कितीही प्रयत्न केले तरी टिकणार नाही. हा एक विचार तुम्हाला अनेक मानसिक त्रासातून मुक्त करू शकतो. आपण दुसऱ्याच्या वाट्याचं सुख मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातच स्वतःचं सुख घालवतो. समाधानी राहणं ही एक कला आहे आणि ती सरावाने नक्कीच येत असते. रोज सकाळी उठल्यावर आपल्याकडे असलेल्या 5 चांगल्या गोष्टींची यादी करा. तुम्हाला जाणवेल की तुम्ही किती भाग्यवान आहात. आपल्याकडे डोळे आहेत, हातपाय नीट आहेत, राहायला घर आहे, खायला अन्न आहे. हेच किती मोठं सुख आहे हे विचारा त्यांना ज्यांच्याकडे यातलं काहीच नाहीये. कृतज्ञता हा शब्द दिसायला छोटा असला तरी त्याचा प्रभाव खूप मोठा आहे. आपल्याला आयुष्यात आलेल्या प्रत्येक माणसाचा आदर करा. अगदी तुमच्या घरात काम करणाऱ्या मावशी असोत किंवा ऑफिसचा वॉचमन असो, प्रत्येकजण आपापलं आयुष्य सन्मानाने जगण्याचा प्रयत्न करतोय. कोणालाही कमी लेखू नका. जेवढा तुम्ही आदर कराल आणि आदर द्याल ना, तेवढाच तुम्हाला आदर मिळेल. आणि जीवनात पैसा महत्वाचा आहेच, पण तो सर्वस्वी नाहीये. पैशाने तुम्ही गादी विकत घेऊ शकता, पण झोप नाही. शांतीही विकत घेऊ शकता, पण ती कमवावी लागते आणि ती चांगल्या वागण्यातून आणि शुद्ध विचारातून येते. आणि तुमचे विचार कसे आहेत मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि तुम्ही कुठून, कोणत्या गावातून हा व्हिडिओ बघत आहात ते सुद्धा कमेंट करा. कधी कधी मला वाटतं की आपण खूप जास्त कप्पे केलेत आणि हे माझं, ते माझं आणि ते तुझं, हे आमच्या जातीचं, ते त्यांच्या धर्माचं. पण निसर्ग असं वागत नाही. ऊन सगळ्यांना सारखं लागतं, पाऊस सगळ्यांना सारखाच भिजवतो. मग आज आपण माणसं का वेगळी वागतो? स्वामी समर्थांच्या शिकवणीत कुठेही भेदभाव नाही. तिथे फक्त माणुसकी आहे. माणुसकी जपणं हाच खरा धर्म आहे. आयुष्यात जेव्हा तुम्हाला एकटं वाटेल तेव्हा डोळे मिटून त्या शक्तीचं स्मरण करा जिच्यावर तुमचा विश्वास आहे. तुम्हाला जाणवेल की तुम्ही कधीच एकटे नसता. एक अदृश्य शक्ती नेहमी तुमच्या सोबत असते, जी तुम्हाला सावरते. फक्त आपणच तिला ओळखायला कमी पडतो. भीतीवर विजय मिळवणं म्हणजे आयुष्य जिंकणं आहे. भीती कशाची असते? हरण्याची, म्हातारपणाची, एकटेपणाची. पण या गोष्टी तर अटळ आहेत. ते अटळ आहे त्याची भीती कसली? मृत्यू तर सर्वांना देणार आहे. मग तोपर्यंत आपण का घाबरून जगायचं? मोकळ्या मनाने जगा, मुक्तपणे विचार करा, कोणत्याही विचारांचे गुलाम होऊ नका. स्वतःची बुद्धी वापरा. स्वामी समर्थांनी सुद्धा आपल्याला बुद्धी आणि विवेक दिलाय, तो वापरण्यासाठीच. आपण दुसऱ्याने सांगितलं म्हणून काहीही करतो आणि मग फसलो की दुसऱ्यांनाच दोष देतो. आपली जबाबदारी घ्यायला शिका. मी जे काही केलंय त्याला मीच जबाबदार आहे, ही वृत्ती तुम्हाला प्रारब्ध बनवते. आयुष्यात चुका होणारच आहेत. चुका झाल्याशिवाय माणूस शिकत नाही. पण एकाच चुकीची पुनरावृत्ती करणं म्हणजे मूर्खपणा आहे. आपल्या चुका मान्य करायला मोठं मन लागतं आणि जे लोक स्वतःच्या चुका हसत स्वीकारतात ते जीवनात पुढे जातात. कोणाबद्दलही मनात द्वेष धरू नका. द्वेष हा विषासारखा असतो, जो तुम्ही स्वतः पिता आणि अपेक्षा करता की समोरचा माणूस मरेल. त्यापेक्षा प्रेम करा, मैत्री करा. आयुष्य खूप छोटं आहे. कोणाशी भांडण करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा आनंदाने राहण्यात जास्त अर्थ आहे. तुमची वाणी गोड ठेवा. गोड बोलण्याने अर्धी कामं होतात. कठोर शब्द बोलून तुम्ही क्षणभरासाठी जिंकू शकाल, पण कायमस्वरूपी माणूस गमवाल. स्वामी समर्थ महाराज नेहमी आपल्या भक्तांच्या पाठीशी असतात. ते कधीच कोणाला निराधार सोडत नाहीत. फक्त आपली श्रद्धा आणि सबुरी डळमळीत होऊ देऊ नका. श्रद्धेचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीच करायचं नाही. श्रद्धा म्हणजे मी प्रयत्न करतोय आणि त्या प्रयत्नांना यश मिळवून देणारी ती शक्ती माझ्यासोबत आहे, हा विश्वास आहे. जीवनातल्या छोट्या मोठ्या संकटांना घाबरू नका. संकट ही पावसाच्या सरींसारखी असतात, येतील आणि जातील. त्यानंतर जे आकाश स्वच्छ होईल ना, ते बघायला तुम्ही जिवंत असलं पाहिजे. स्वतःच्या शरीराला देऊळ नक्कीच मानलं पाहिजे. त्याची स्वच्छता आणि आरोग्य जपा. व्यसनांपासून लांब राहा. आणि व्यसन हे फक्त माणसाला नाही तर त्याच्या संपूर्ण कुटुंबाला उद्ध्वस्त करतं. आपल्या मुलांना चांगले संस्कार द्या. त्यांना पैसा देण्यापेक्षा वेळ द्या. त्यांना आयुष्यातील मूल्यांची किंमत कळू द्या. कष्ट काय असतात ते त्यांना समजू द्या. आजकाल आपण मुलांना सगळं सहज उपलब्ध करून देतोय आणि मग त्यांना संघर्षाची सवय राहत नाही. पण आयुष्य हे संघर्षाचं दुसरं नाव आहे. त्यांना पडू द्या, मग ते स्वतः उठायला शिकतील. तुम्ही फक्त त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहा.
आयुष्य जगताना कोणाचंही मन दुखावू नका, विशेषतः अशा लोकांचं ज्यांनी तुमच्यासाठी त्याग केलाय. आई वडिलांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. स्वामी समर्थांनी सुद्धा हे सांगितलंय की जे आपल्या आई वडिलांचा आदर करत नाहीत त्यांना देवाची प्राप्ती कधीच होत नाहीत. जगात सर्व काही परत मिळू शकतं, पण गेलेली माणसं आणि गेलेली वेळ कधीच परत येत नाही. म्हणून जे आपल्या जवळ आहेत त्यांची किंमत करा. त्यांना सांगा की तुमचं त्यांच्यावर प्रेम आहे. शब्दांची वाट बघू नका, कृतीतून तुमचं प्रेम व्यक्त करा. आयुष्यात नेहमी शिकत राहा, नवीन कौशल्य आत्मसात करा. जग खूप वेगाने बदलतंय, त्या बदलांशी जुळून घ्यायला शिका. आणि आपण आपण आपली मुळं विसरू नका. आपली संस्कृती आणि आपले विचार हेच आपली खरी ओळख आहे. आत्मविश्वास ठेवा, पण ओव्हर कॉन्फिडन्स नको. स्वतःच्या मर्यादा ओळखा आणि त्यावर काम करायला शिका. कोणाशी स्पर्धा करू नका. तुमची स्पर्धा ही स्वतःशीच असावी. कालच्यापेक्षा आज मी किती चांगला झालोय हे महत्वाचं आहे. स्वामी समर्थांचे चरित्र वाचलं की कळतं की त्यांनी किती साधेपणाने राहून लोकांना मोठ्या गोष्टी शिकवल्या आहेत. साधेपणातच सौंदर्य असतं. दिखावा करण्यात नादात आपण आपलं मानसिक आरोग्य बिघडून येतो. सोपं जगा, सुखी राहा. आयुष्यात आपण जेव्हा खूप धावतो तेव्हा कुठेतरी कधीतरी एका झाडाखाली शांत बसून स्वतःलाच विचारायला हवं की हे सगळं नक्की कशासाठी चाललंय. आपल्याला वाटतं की आपण खूप साध्य करतोय, पण खरं सांगू का, बऱ्याचदा आपण फक्त वेळेच्या मागे धावत असतो. मला आठवतंय माझ्या आयुष्यात एक असा काळ होता जेव्हा मला वाटायचं की माझ्याकडे सगळं काही क्लिअर आहे, मला माहिती आहे मला काय करायचंय, पण नियतीला कितीतरी काहीतरी वेगळंच मान्य असतं. अचानक परिस्थिती अशी बदलते की जे साधे विचार होते ते सुद्धा कठीण वाटायला लागले. अशा वेळी आपल्याला गरज असते ती एका स्थिर आधाराची. स्वामी समर्थ महाराज म्हणतात त्याप्रमाणे आपण जेव्हा सगळं काही त्या शक्तीवर सोपवतो ना, तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला रस्ता दिसायला लागतो. पण ती सोपवून देण्याची प्रक्रिया इतकी सिंपल नाहीये. आपलं मन खूप चंचल असतं. त्याला सतत काहीतरी हवं असतं आणि त्याला कशाची तरी भीती वाटत असते. तुम्हाला माहितीये का, आपल्या आयुष्यातले 80% प्रॉब्लेम हे फक्त आपल्या विचारांमुळे निर्माण झालेले असतात. उरलेले 20% हे वास्तव असतं. म्हणून आपण त्या 20%ना घाबरत नाही, आपण त्या 80%च्या ओझ्याखाली दबून मरतो आणि म्हणून दबून जातो सुद्धा. म्हणून विचार करा, जर आपण आजचा दिवसाचा फक्त विचार केला तर टेन्शन किती कमी होईल. आपण उद्याचं ओझ आज नक्की वाहतोय. आणि ऑफिसमधलं प्रेशर असो किंवा घरातल्या जबाबदाऱ्या असो, आपण प्रत्येक गोष्टीत इतके गुरफटलोय की आपल्याला मोकळा श्वास घ्यायला सुद्धा भीती वाटते. कधीतरी असा विचार करा की जर हे सगळं आज संपलं तर आपण सोबत काय नेणार आहोत? काहीच नाही. मग इतका संताप, इतका मत्सर आणि इतकी धावपळ कशासाठी? आयुष्यातलं खरं यश हे तुम्ही फक्त किती कमावलं यात नाहीये, तर तुम्ही किती लोकांना आनंदी केलं आणि तुम्ही स्वतः किती शांत राहिलात यात आहे. आपल्या आजूबाजूला बघा, निसर्ग किती शांतपणे आपलं काम करतोय. सूर्य वेळेवर येतो, झाडं वेळेवर फुलतात, नद्या वाहत राहतात. त्यांना कोणाकडून काही अपेक्षा नसते. आपण मात्र प्रत्येक छोट्या गोष्टींच्या बदल्यात काहीतरी अपेक्षा ठेवतो. ही अपेक्षा दुःखाचं मूळ आहे. आणि जेव्हा आपण निस्वार्थपणे काहीतरी करतो तेव्हा जे समाधान आपल्याला मिळतं ना, ते कोणत्याही चेकपेक्षा किंवा पगारापेक्षा मोठं नक्कीच असतं. स्वामी समर्थांच्या आयुष्यात असे कितीतरी प्रसंग आहेत जिथे त्यांनी फक्त एका नजरेने समोरच्याचं दुःख दूर केलं होतं. हे तुम्ही समजून घ्या. त्यांच्याकडे कोणतीही जादूची कांडी नव्हती, तर त्यांच्याकडे प्रचंड प्रेम आणि करुणा होती. आपण आपल्या आयुष्यात ही करुणा विसरत चाललोय. आपण इतरांना जज करण्यात इतके व्यस्त आहोत की आपल्याला त्यांच्या मागची व्यथा दिसत नाही. आणि समोरचा माणूस चिडला असेल तर त्यामागे त्यांचं काहीतरी दुःख असू शकतं, त्याची काहीतरी हलवता असू शकते. म्हणून हे समजून घेणं म्हणजे खऱ्या अर्थाने प्रलब्ध होणं आहे. आयुष्यातले चढउतार हे जणू काही समुद्रांच्या लाटांसारखे आहेत. लाट येते, तुम्हाला भिजवते आणि निघून जाते. तुम्ही त्या लाटेला अडू शकत नाही, पण तुम्ही त्या लाटेवर पोहायला शिकू शकता. हे पोहणं म्हणजे जीवन कौशल्य आहे. कठीण काळात आपण कोणाकडे बघतो, कोणावर विश्वास ठेवतो? स्वतःवरचा विश्वास उडाला की मग आपण बाहेर आधार शोधायला लागतो. पण खरा आधार तुमच्या आतच आहे. स्वामी समर्थांनी सांगितलं होतं की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा संदेश प्रत्यक्षात तुमच्या आतल्या आत्मविश्वासाला जागृत करण्यासाठी आहे. जेव्हा तुमचं मन हे सांगतं की हो मी हे करू शकतो, तेव्हा अर्धी लढाई तुम्ही तिथे जिंकलेली असते. आजकालच्या डिजिटल जगात आपण हजारो लोकांशी कनेक्ट आहोत, पण स्वतःशी मात्र डिस्कनेक्ट झालो आहोत. फोनवर तासनतास घालवण्यापेक्षा जर आपण 10 मिनिटे शांत बसून आपल्या मनातल्या विचारांशी संवाद साधला ना, तर आपल्याला कळेल की आपण किती गोंधळलेलो आहोत. हे कन्फ्युजन दूर करण्यासाठी कोणत्याही महागड्या कोर्सची गरज नाहीये, तर फक्त शांततेची गरज आहे. आयुष्यातले साधे अनुभव, जसं की पावसाचा पहिला थेंब अंगावर घेणं आणि किंवा मातीचा तो सुगंध अनुभवणं, हे आपल्याला जिवंतपणाची जाणीव करून देतात. आपण या छोट्या गोष्टींना इग्नोर करतो. आपण
कारण आपल्याला वाटतं की यात वेळ वाया जातोय, पण खरं तर याच गोष्टी आपल्याला कठीण काळासाठी रिचार्ज करत असतात. कष्टाला पर्याय नाहीये हे अगदी खरं आहे, पण कष्ट करताना त्यात आनंद नसेल तर ते फक्त ओझं बनतं. मला माहिती आहे की आजकाल खूप स्पर्धा आहे, प्रत्येक क्षेत्रात स्ट्रगल आहे, पण या स्ट्रगलमध्ये स्वतःचा मूळ स्वभाव हरवू नका. जर तुम्ही स्वभावाने आनंदी असाल तर तुमच्या आसपासचे लोक सुद्धा आनंदी राहतील. आनंद हा संसर्गजन्य असतो, तुम्ही जेवढा वाटाल तेवढा तो वाढत जातो. स्वामी समर्थ महाराज नेहमी भक्तांना सांगायचे की कर्म करत राहा. कर्माची व्याख्या खूप मोठी आहे. केवळ काम करणं म्हणजे कर्म नाही, तर ते काम कोणत्या भावनेने केलं जातंय हे जास्त महत्वाचे आहे. जर तुम्ही रागाने किंवा त्रासाने काम करत असाल तर त्या कर्माचं फळ सुद्धा तसंच मिळेल. पण जर तुम्ही प्रेमाने आणि समर्पणाने काम केलं तर त्यातून मिळणारा रिझल्ट हा नेहमी सुखद असतो. आयुष्यात काही लोक तुम्हाला नावं ठेवतील, काही लोक तुमची फसवणूक करतील. अशा वेळी मनात सुडाची भावना येणं स्वाभाविक आहे, पण सूड घेण्यापेक्षा त्या माणसाला माफ करून आपल्या मार्गावरून पुढे जाणं यातच तुमचं मोठेपण आहे. आपले ऊर्जा अशा गोष्टींवर खर्च करू नका जे आपण बदलू शकत नाही. जे झालं ते झालं, आता पुढे काय हे बघणं जास्त महत्वाचं आहे. आपण अनेकदा भूतकाळात इतके अडकतो की आपल्याला समोर असलेलं भविष्य दिसत नाहीये. भूतकाळ शिकण्यासाठी असतो, तिथे राहण्यासाठी नाही. स्वामी समर्थांच्या पालखी सोहळ्यात आपण बघतो की किती हजारो लोक एकाच लयीत चालत असतात. तिथे कोणाचं कोणाशी भांडण नसतं, तिथे फक्त एकच ध्येय असतं, स्वामींचे दर्शन. आपल्या आयुष्यात सुद्धा असंच असायला हवं. एक ध्येय ठेवा आणि त्या दिशेने संयमाने चालत राहा. वाटेत कितीही दगडगोटे आले तरी थांबू नका. संयम ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला जगातील कोणत्याही ताकदीपेक्षा जास्त शक्तिशाली बनवू शकते. आजच्या तरुणाईला वाटतं की सगळं काही इन्स्टंट मिळालं पाहिजे, पण लक्षात ठेवा, इन्स्टंट मिळणाऱ्या गोष्टी टिकत नाही. आणि ज्या गोष्टीसाठी आपण घाम गाळतो, ज्यासाठी आपण रात्री जागून मेहनत करतो, त्याची चव काही वेगळीच असते. आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्यायला विसरू नका. आरोग्य चांगलं असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करू शकाल. रोज थोडा वेळ व्यायाम करणं किंवा चांगलं जेवण घेणं हे काही फॅशन नाही आहे, तर ही गरज आहे. तुमचं शरीर हे तुमचं पहिलं घर आहे, त्याची निगा राखा. मनाचं आरोग्य सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. नकारात्मक विचारांपासून लांब राहा आणि जे लोक तुम्हाला सतत खाली खेचतात ना किंवा तुमच्यातल्या उणिवा काढतात ना, त्यांच्यापासून 4 हात लांब राहिलेलं कधीही चांगलं असतं. आपली कंपनी, आपली संगत ही आपली विचारसरणी ठरवते. चांगल्या लोकांच्या सहवासात राहिलात तर तुमचे विचार सुद्धा उच्च दर्जाचे होतील. स्वामी समर्थांच्या मठात गेल्यावर जो एक वेगळा सुगंध आणि शांतता मिळते ना, ती आपल्या घरात सुद्धा निर्माण होऊ शकते जर आपले विचार सुद्धा शुद्ध असतील. घराला घरपण हे तिथल्या माणसांच्या स्वभावामुळे येतं, तिथल्या फर्निचरमुळे नाही. एकमेकांचा आदर करा. घरातल्या थोड्या मोठ्यांशी प्रेमाने बोला. छोट्या गोष्टीवरून चिडचिड करणं थांबवा. तुम्हाला माहितीये का की चिडचिड केल्याने आपल्या शरीरात असे हार्मोन्स तयार होतात जे आपल्या आरोग्याला घातक असतात. त्यापेक्षा जाऊ दे म्हणायला शिका. जाऊ दे हा मंत्र तुमच्या आयुष्यातील निम्मी दुःख कमी करू शकतो. प्रत्येक वादात जिंकणं महत्वाचं नसतं. कधी कधी नक्कीच हारण्यात सुद्धा एक वेगळाच विजय असतो, जर त्यातून एखादं नातं वाचणार असेल. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या की आयुष्यात पैसा कमवणं कठीण नाहीये, पण माणुसकी टिकून ठेवणं खूप कठीण आहे. त्यामुळे माणुसकी टिकून ठेवा. जेवढे जास्त तुम्ही माणुसकी टिकून ठेवाल तेवढे जास्त नक्कीच तुम्हाला यश हे भरपूर काही मिळत जाईल आणि देवही तुम्हाला यश देत जाईल. त्यात काही वादही नाहीये. म्हणून आजच्या जगात माणुसकीची किंमत संपत चालली आहे असं वाटतंय, पण अजूनही अशी लोक आहेत जे दुसऱ्यासाठी जगतात. अशा लोकांकडून प्रेरणा घ्या. स्वामी समर्थांनी कधीही स्वतःसाठी काही मागितलं नाही, त्यांनी नेहमी भक्तांच्या कल्याणाचा विचार केला. आपणही आपल्या आयुष्यात थोडा तरी परोपकार करायला हवा. कोणाला तरी केलेली छोटीशी मदत, कोणाच्या तरी चेहऱ्यावर आणलेलं हसू हेच तुमचं खरं पुण्य आहे. जीवनातल्या प्रत्येक परिस्थितीला 2 बाजू असतात, एक सकारात्मक आणि दुसरी नकारात्मक. हे आपल्यावर अवलंबून आहे की आपण कोणती बाजू निवडतो. जर आपण नेहमी सकारात्मक बाजू बघायला शिकलो तर आपल्याला कोणत्याही संकटात संधी दिसायला लागेल. ही दृष्टी विकसित करणं म्हणजे खऱ्या अर्थानं सुरक्षित होणं आणि सुशिक्षित होणं आहे. म्हणून पुस्तकी ज्ञान आपल्याला नोकरी मिळवून देऊ शकतं, पण जीवनाचं ज्ञान हे अनुभवातूनच मिळतं. अनुभव हे जगातले सगळ्यात मोठे शिक्षक आहेत. कधी कधी आपल्याला खूप एकटं वाटतं, असं वाटतं की आपलं कोणीच नाहीये. पण अशा वेळी लक्षात ठेवा की जो सर्वांचा आहे तो स्वामी समर्थ महाराज तुमच्या सोबत आहेत. आणि त्यांची ती शांत मूर्ती डोळ्यासमोर आणा आणि विचार करा की ते तुम्हाला काय सांगतायत. ते तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही तर लढण्यासाठी प्रेरित करत आहेत. भीती ही फक्त मनाची अवस्था आहे, तिला काढून टाकणं आपल्या हातात आहे. आपण ज्या गोष्टीला घाबरतो ती गोष्ट आपल्यावर ताबा मिळवते. त्यापेक्षा त्या गोष्टीचा सामना करा, ती भीती आपोआपच पळून जाईल. आयुष्यात शिस्त असणं खूप गरजेचं आहे. शिस्त म्हणजे स्वतःवर घातलेलं बंधन नाही, तर स्वतःला दिलेली एक दिशा आहे.
सकाळी वेळेवर उठण्यापासून ते रात्री वेळेवर झोपण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीत जर शिस्त असेल तर तुमचं आयुष्य खूप सोपं होईल. विनाकारण गप्पा मारण्यात किंवा सोशल मीडियावर वेळ वाया घालवण्यापेक्षा काहीतरी नवीन शिका. आजच्या युगात माहितीचा खजिना आपल्या हातात आहे, त्याचा वापर स्वतःच्या प्रगतीसाठी करा. जगाला तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत, पण सगळ्यात आधी तुमची ही स्वतःकडून काय अपेक्षा आहे हे ठरवा. स्वतःला फसवू नका. प्रामाणिकपणा ही फक्त दुसऱ्याशी वागण्याची गोष्ट नाहीये, तर ती स्वतःशी वागण्याची सुद्धा गोष्ट आहे. जर तुम्ही स्वतःशी प्रामाणिक असाल तर तुम्हाला कोणाच्याही समोर मान खाली घालावी लागणार नाही. आयुष्यातले काही निर्णय चुकतील, काही अंदाज चुकतील, पण त्यातून जे शिक्षण मिळेल ना, ते तुम्हाला भविष्यात नक्कीच उपयोगी पडेल. निराश होऊ नका. निराशा ही माणसाची कार्यक्षमता कमी करते. नेहमी उत्साही राहण्याचा प्रयत्न करा. उत्साह हा एक असा गुण आहे ना, जो तुम्हाला थकू देत नाही. आपल्या कामात नवीनता आणा आणि तेच तेच काम कंटाळवाणं वाटू शकतं, पण जर तुम्ही त्यात काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला त्यात गोडी वाटेल. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुमची श्रद्धा आढळ असू द्या. ही श्रद्धा केवळ देवावरच नाही तर स्वतःच्या कष्टावर सुद्धा असली पाहिजे. कष्ट करणारा कधीच उपाशी मरत नाही आणि देवाची कृपा त्याच्यावर नेहमीच असते. हे साधं सत्य आपण विसरतो आणि मग शॉर्टकटच्या मागे लागतो. आयुष्यात शॉर्टकट नसतातच आणि जे शॉर्टकट असतात ते तुम्हाला कधीच चांगल्या ठिकाणी पोहोचवत नाहीत. मेहनतीचा रस्ता कदाचित लांब असेल, पण तो सुरक्षित असतो आणि तो तुम्हाला नक्कीच यशापर्यंत नेतो. जीवनातल्या कठीण प्रसंगांना हसून सामोरे जा आणि तुमच्या चेहऱ्यावरचं हसू हे तुमच्या शत्रूसाठी सगळ्यात मोठी शिक्षा असते आणि तुमच्या मित्रांसाठी सगळ्यात मोठा आधार असतो. म्हणून रडत बसून काही साध्य होत नाही. उलट आपली नक्कीच शक्ती ही खर्च होत असते. त्यापेक्षा हेही दिवस जातील हा विचार करून पुढे चला. वेळ ही बदलासाठीच असते. वाईट वेळ आली आहे तर ती जाणारच आहे हा विश्वास ठेवा आणि स्वामींच्या आशीर्वादाने सर्व काही मंगल होईल. फक्त तुमचं मन साफ ठेवा. दुसऱ्याचं वाईट चिंतून आपलं चांगलं कधीच होत नाही. विश्वाचा हा नियम आहे की आपण जे पेरतो तेच उगवतं. चांगलं पेरा, चांगलं उगवेल. शब्दाचा वापर विचारपूर्वक करा. एकदा तोंडातून नक्कीच हे तोंडून बाहेर पडलेला शब्द असतो ना, आणि धनुष्यातून सुटलेला बाण कधीच परत येत नाही. कोणालाही तुच्छ लेखू नका, कारण काळाची चक्र कधी फिरतील हे सांगता येत नाही. म्हणून आज जो वर आहे ना, तो उद्या खाली असू शकतो. नम्रता हा माणसाचा खरा दागिना आहे. कितीही मोठे झालात तरी आपल्या जमिनीला आणि आपल्या मुळांना विसरू नका. जे लोक जमिनीवर राहतात तेच वादळात टिकून राहतात. मोठ्या इमारती पडतात, पण छोटी झाडं लवचिक असल्यामुळे टिकून राहतात. लवचिकता आपल्या स्वभावात आणा. परिस्थितीनुसार स्वतःला बदलणं म्हणजे हार मानणं नाही, तर ती एक जगण्याची स्ट्रॅटर्जी आहे. स्वामी समर्थ महाराज म्हणजे नेहमी आपल्या सोबत आहेत आणि या विचारानेच मनाला केवढा धीर मिळतो. हा धीरच आपली खरी ताकद आहे. आयुष्यात काही झालं तरी आपली मूल्य विकू नका. तत्वांसाठी जगणं कदाचित कठीण असेल, पण ते सन्मानाचं असतं आणि अंतिमतः सन्मानच होतो. बाकी सगळं विरून जातं. हे फक्त तुम्ही लक्षात ठेवायला हवं. बऱ्याचदा असं होतं की आपण खूप साध्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि मग आयुष्य कठीण वाटायला लागतं. खरं सांगू तर मला माझ्या अनुभवातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली आहे. ती म्हणजे आपण प्रत्येक गोष्टीचा रिझल्ट लगेच शोधायचा प्रयत्न करतो, पण निसर्गाचा नियम तसा नाहीये. एखादं झाड हे लावल्यावर त्याला फळं यायला वेळ लागतोच. आपण मात्र टेन्शनमध्ये येतो, कारण आपल्याला वाटतं की आपण जे कष्ट करतोय त्याचं फळ आपल्याला आजच्या आजच मिळालं पाहिजे. प्रेशर वाढतं आणि मग आपण स्वतःवर डाऊट घ्यायला लागतो. बघा, असं असतं की आयुष्यात जेव्हा खूप अंधार वाटतो ना, तेव्हा आपण प्रकाशाच्या शोधात धावतो, पण कधी कधी त्या अंधारात शांत उभं राहून बघितलं तरच आपल्याला पुढची वाट सापडते. माझ्या आयुष्यात पण असे अनेक प्रसंग आले जेव्हा मला वाटलं की आता सगळं संपलंय, पण अशाच वेळी स्वामी समर्थ महाराजांच्या एका साध्या शिकवणीची आठवण झाली की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. याचा अर्थ असा नाही की देव येऊन तुमचं काम करणार आहे, पण ती एक शक्ती तुमच्या मनात क्लिअर विचार करण्याची ताकद देते. आपण जेव्हा धावपळ करतो तेव्हा आपलं सगळं मन शांत नसतं. तेव्हा अशा गोंधळलेल्या मनात कधी चांगले विचार येत नाही. म्हणून थोडा वेळ स्वतःसाठी काढणं खूप सिंपल वाटत असलं तरी ते सगळ्यात कठीण काम आहे. आणि आजकालच्या जगात प्रत्येक जण धावतोय. कोणाला पुढे जायचं आहे तर कोणाला कोणापासून तरी लांब जायचं आहे. पण या धावपळीत आपण हे विसरलोय की शांत राहणं हीच खरी ताकद आहे. तुम्हाला माहितीये का की जेव्हा आपण एखाद्या मोठ्या संकटात असतो तेव्हा आपल्याला वाटतं की हे फक्त माझ्याच सोबत का होतंय, पण थोडं बाजूला होऊन बघितलं तर कळतं की प्रत्येक जण आपापल्या लढाईत व्यस्त आहे. फरक फक्त इतकाच आहे की कोणी ते दाखवतं तर कोणी मनात दाबून ठेवतं. जीवनातले साधे आनंद आपण हरवून बसलोय. मुलांचं हसणं असेल किंवा घराबाहेरच्या झाडावर बसलेला पक्षी असेल, या गोष्टींकडे बघायला आपल्याकडे वेळच नाहीये. कारण आपल्या डोक्यात फक्त उद्याचं टेन्शन असतं. उद्या काय होईल हे कोणालाच माहिती नाहीये, पण आजचा दिवस आपण पूर्णपणे जगू शकतो ना.
माझ्या एका ओळखीच्या माणसाने मला सांगितलं होतं की जोपर्यंत आपण स्वतः माफ करत नाही तोपर्यंत आपण पुढे जाऊ शकत नाही. आपण जुन्या चुका धरून बसतो आणि मग त्याचं ओझं आपल्याला भविष्यात चालू देत नाही. हे ओझं उतरून ठेवणं खूप गरजेचं आहे. स्वामी समर्थांच्या चरित्रात अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला सांगतात की परिस्थिती कशी असली तरी आपला संयम ढळू देऊ नका. संयम असला की मार्ग आपोआप मिळतो. आपण लोकांच्या नजरेतून स्वतःला बघणं सोडून दिलं पाहिजे. समोरचा काय विचार करेल किंवा समाजात आपली प्रतिमा कशी असेल या चिंतेत आपण आपलं खरं स्वरूप विसरतो. जग काय म्हणेल यापेक्षा आपल्याला काय वाटतं हे जास्त महत्वाचं आहे. जेव्हा तुमचं मन क्लिअर असतं तेव्हा तुम्हाला कोणालाही स्पष्टीकरण द्यायची गरज भासत नाही. कधी कधी मला वाटतं की आपण खूप जास्त विचार करतो आणि कृती कमी करतो. विचार करण्याने फक्त भीती वाढते, पण कृती केल्याने आत्मविश्वास वाढतो. आयुष्यात छोटे छोटे बदल करणं खूप प्रभावी असतं. एकदम मोठा बदल करण्यापेक्षा रोज 1% सुधारणा केली तरी वर्षभरात आपण खूप पुढे गेलेलो असतो. ही साधी गोष्ट आपल्याला माहिती असते, पण आपण ती पाळत नाही, कारण आपल्याला शॉर्टकट हवे असतात. आयुष्यात शॉर्टकट नसतात. ते जितक्या लवकर समजले ना तितकं चांगलं. कठीण परिश्रम आणि प्रामाणिकपणा याला पर्याय नाही. आपण जेव्हा प्रामाणिक असतो तेव्हा आपल्याला कोणाचीही भीती वाटत नाही. स्वामींच्या सानिध्यात गेल्यावर एक वेगळी शांती मिळते, कारण तिथे गेल्यावर आपल्याला कळतं की आपण किती छोटे आहोत आणि हे विश्व किती मोठं आहे. ही नम्रता आली की अहंकार आपोआप गळून पडतो. अहंकार गेला की सुख आपोआप येतं. बऱ्याचदा आपण सुखाला पैशाशी जोडतो, पण पैसा फक्त सोयी सुविधा देऊ शकतो, शांती नाही. खरी शांती ही आपल्या आत असते आणि ती बाहेर कुठेही शोधून मिळणार नाही. आपण जेव्हा दुसऱ्याला मदत करतो तेव्हा जे समाधान मिळतं ना ते कोणत्याही संपत्तीपेक्षा मोठं असतं. दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचं हसू बघणं ही एक वेगळीच एनर्जी देणारी गोष्ट आहे. म्हणून आपल्याकडे जे आहे त्यात समाधानी राहणं शिकायला हवं. याचा अर्थ असा नाही की प्रगती करायची नाही, पण प्रगती करताना मनशांती गमावून चालणार नाही. आपण स्वतःला खूप गृहीत धरतो. आपल्या शरीराची मनाची काळजी घेणं ही आपली पहिली जबाबदारी आहे. जर आपण स्वतः ठीक नसू तर आपण दुसऱ्याची काळजी कशी घेणार? आयुष्यात चढ उतार येणारच. जशी रात्र झाल्यावर दिवस येतो तसं दुःखानंतर सुख येणारच आहे. हा विश्वास मनात असणं खूप गरजेचं आहे. विश्वासाशिवाय आपण एक पाऊलही पुढे टाकू शकत नाही. स्वामी समर्थांनी नेहमी सांगितलंय की कर्मावर लक्ष द्या, फळाची अपेक्षा करू नका. हे तत्वज्ञान जितकं जुनं आहे तितकंच आजही लागू होतं. आपण जेव्हा कर्मात मग्न होतो तेव्हा आपल्याला वेळेत भान राहत नाही आणि मग रिझल्टची चिंताही उरत नाही. कष्ट करा, पण ते आनंदाने करा. ओझं समजून नका करू. जेव्हा तुम्ही कामाचा आनंद घेता तेव्हा ते काम राहत नाही, तर तो एक अनुभव बनतो. आयुष्यात अनेक लोक येतील आणि जातील. काही आपल्याला धडा शिकवतील तर काही आपल्याला साथ देतील. प्रत्येकाकडून काही ना काहीतरी शिकण्यासारखं असतं. अगदी लहान मुलाकडूनही आपण निरागसता शिकू शकतो. मोठे झाल्यावर आपण ही निरागसता हरवून बसतो आणि जगाच्या व्यवहारात अडकतो. पण पुन्हा एकदा त्या निरागसतेकडे जाणं म्हणजे खऱ्या अर्थाने जगणं आहे. आपल्या स्वप्नांचा पाठलाग करणं कधी सोडू नका. वयाचं किंवा परिस्थितीचं बंधन नसतं. जर तुमची इच्छाशक्ती प्रबळ असेल, इच्छाशक्ती असेल तर वाळवंटातही फुलं नक्कीच फुलवता येतात. स्वामी समर्थांचं नाव घेतलं की मनात एक प्रकारचा धीर येतो. तो धीर आपल्याला कठीण काळात टिकवून धरतो. जीवनातल्या प्रत्येक गोष्टीला एक कारण असतं. आपण आज जे आपल्याला वाईट वाटतंय कदाचित ते भविष्यात आपल्या चांगल्यासाठीच असू शकतं. ही सकारात्मकता ठेवणं खूप कठीण असतं, पण तीच आपल्याला वाचवते. आपण जेव्हा नकारात्मक विचार करतो तेव्हा आपण तशाच ह्या गोष्टी आपल्याकडे आकर्षित करत असतो. म्हणून नेहमी चांगले विचार करा आणि चांगल्या लोकांच्या संगतीत राहा. संगत ही माणसाचं चरित्र घडवते आणि चांगल्या विचारांची पुस्तके वाचा किंवा असे अनुभव आहे का जे तुम्हाला प्रेरणा देतील. आयुष्य एक खूप मोठं पुस्तक आहे आणि आपण रोज त्याचं एक पान लिहित असतो आणि हे पान कसं लिहायचं हे पूर्णपणे आपल्या हातात आहे. आपण आपल्या कथेचे लेखक आहोत आणि त्यामुळे आपली कथा ही संघर्षाची असली तरी ती विजयाची सुद्धा असायला हवी. हार मानणं हा पर्याय कधीच नसतो. जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत प्रयत्न करणं आपलं कर्तव्य आहे. स्वामी समर्थांच्या कृपेने प्रत्येक संकटातून मार्ग निघतोच, फक्त आपल्याला तो बघण्याची दृष्टी हवी. म्हणून कधी कधी उत्तर आपल्या समोर असतात, पण आपण ते बघायला तयार नसतो, कारण आपण आपल्याच विचारांच्या कोशात अडकलेलो असतो. या कोशातून बाहेर पडणं गरजेचं आहे. मन मोकळेपणाने जगा आणि मोकळेपणाने बोला. मनातल्या गोष्टी साचून ठेवल्या की त्याचं ओझं होतं आणि कोणाशी तरी बोलल्याने मन हलकं होतं आणि नवीन दृष्टिकोन मिळतो. आयुष्यात मैत्री खूप महत्त्वाची असते. असे मित्र असावे जे तुम्हाला आरसा दाखवतील आणि कठीण काळात तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील. नातेसंबंध जपण्यासाठी त्याग करावा लागतो आणि एकमेकांना समजून घ्यावं लागतं. आपण जेव्हा फक्त स्वतःचा विचार करतो तेव्हा नाते तुटायला लागतात. सर्वांना सोबत घेऊन चालणं हीच खरी प्रगती आहे. समाजात वावरताना आपल्या वागण्यातून आदर दिसला पाहिजे. आदर दिला तरच आदर मिळतो. आयुष्यातल्या लहान लहान यशाचा आनंद साजरा करा,
प्रत्येक वेळी मोठ्या यशाची वाट बघत बसू नका. आज तुम्ही जे काही साध्य केलंय त्याबद्दल कृतज्ञ राहा. कृतज्ञता ही सुखाची गुरुकिल्ली आहे. स्वामी समर्थांच्या दरबारात सर्व समान असतात. तिथे कोणाकडे किती पैसा आहे हे बघितलं जात नाही, तर कोणाचं मन किती शुद्ध आहे हे बघितलं जातं. आपलं मन शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करा. चुकीच्या मार्गाने मिळवलेली गोष्ट कधीच टिकत नाही आणि ती समाधानही देत नाही. प्रामाणिकपणे मिळवलेली भाकरी सुद्धा अमृतासारखी लागते. कष्टाची भाकर खाण्यात जी मजा आहे ना, ती कशातच नाहीये. आयुष्यात आपल्याला जे काही मिळतं ते आपल्या कर्माचं फळ असतं. त्यामुळे कर्म करताना नेहमी सावध राहा. कोणाचंही मन दुखावेल असं वागू नका. शब्दांना खूप धार असते. ते माणसाला जोडू शकतात आणि ती तोडूही शकतात. म्हणून बोलताना नेहमी विचार करून बोला. प्रेमळ शब्द कोणाचंही आयुष्य बदलू शकतात. म्हणून जीवनात ध्येय असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण ध्येयाशिवाय आयुष्य हे दिशाहीन जहाजासारखं असतं. पण ध्येय गाठताना स्वतःला विसरू नका. स्वतःची ओळख जपून ठेवा. आपण कोणाची एक तरी कॉपी करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यात स्वतःचं वेगळेपण हरवून बसतो. प्रत्येक माणूस हा युनिक आहे आणि त्याच्याकडे काहीतरी विशेष कौशल्य असतंच. म्हणून ते शोधणं आणि त्यावर काम करणं हे आपलं काम आहे. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आपल्याला ते बळ मिळतं. आयुष्यातली शिस्त आपल्याला ध्येयापर्यंत पोहोचवते. आळस हा माणसाचा शत्रू सगळ्यात मोठा आहे. पण आजचं काम उद्यावर ढकलणं ही अपयशाची पहिली पायरी आहे. वेळ ही कोणासाठी थांबत नाही. गेलेली वेळ परत येत नाही. म्हणून वेळेचा योग्य वापर करा. शिस्तबद्ध आयुष्य जगल्याने खूप साऱ्या समस्या आपोआप सुटतात. आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या. कारण निरोगी शरीर असेल तरच तुम्ही तुमच्या स्वप्नांना आनंद घेऊ शकाल. म्हणून योगासने असो किंवा साधा चालण्याचा व्यायाम असो, तो रोज करा. मनाला शांत ठेवण्यासाठी ध्यानधारणा करा. दिवसातून फक्त 5 मिनिटे शांत बसून आपल्या श्वासांवर लक्ष केंद्रित केलं तरी खूप फरक पडतो. स्वामी समर्थांचे स्मरण करताना मनात कोणताही स्वार्थ नसावा. केवळ भक्ती आणि प्रेम असावं. जेव्हा आपण निस्वार्थ होतो तेव्हा देव आपल्याला जवळ येतो. आयुष्यात कितीही मोठे झालात तरी जमिनीवर राहा. यश डोक्यात जाऊ देऊ नका आणि अपयश मनाला लावून घेऊ नका. आणि हे दोन्ही क्षणभंगूर आहेत. खरी संपत्ती तुमची माणसं आणि तुमचे विचार आहेत. कठीण प्रसंगात तुमचं धैर्यच तुमची साथ देतं. धीर सोडू नका. जग तुमच्या विरोधात असलं तरी जर तुम्हाला माहिती असेल की तुम्ही बरोबर आहात तर मागे नका हटू. आणि सत्याचा विजय ह्या उशिरा होतो पण नक्की होतो. जीवनातला प्रत्येक अनुभव काहीतरी शिकून जातो. मग तो चांगला असो व वाईट. म्हणून वाईट अनुभवातून आपण जास्त शिकतो. कारण ते प्रत्येकाला आपल्याला अंतर्मुख करतात. स्वतःच्या चुकांमधून शिका आणि त्या पुन्हा नक्कीच चुका करू नका. दुसऱ्यांच्या चुकांमधून शिकणं हे शहाणपणाचं लक्षण आहे. आणि आयुष्यात सतत शिकत राहणं गरजेचं आहे. कारण ज्या दिवशी तुम्ही शिकणं थांबवता त्या दिवशी तुमची प्रगती थांबते. कुतूहल जिवंत ठेवा. नवीन गोष्टी जाणून घेण्याची इच्छा तुम्हाला तरुण ठेवते. स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या आयुष्यात प्रकाश येऊ. मनातला अंधार दूर हो. आपण सर्व काही एकाच प्रवासात आहोत. फक्त आपले रस्ते वेगवेगळे आहेत. म्हणून कोणालाही कमी समजू नका. प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो आणि प्रत्येकाचा वेग वेगळा असतो. तुलना करणं थांबवा. कारण तुलना केल्याने फक्त दुःख मिळतं. तुम्ही जसे आहात तसे श्रेष्ठ आहात. स्वतःवर प्रेम करायला शिका. जो स्वतःवर प्रेम करतो तो जगावर प्रेम करू शकतो. जगाला बदलण्याच्या आधी स्वतःला बदला. आणि जेव्हा तुम्ही स्वतःला बदलता तेव्हा जग तुम्हाला वेगळं दिसायला लागतं. दृष्टी बदलली की सृष्टी बदलते. हेच खरं सत्य आहे. आपल्या विचारांवर ताबा मिळवा. कारण विचाराचं तुम्ही नक्कीच तुमची कृती ठरवतात आणि कृती तुमचं भविष्य ठरवते. आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. कारण हा क्षण पुन्हा येणार नाहीये. हसत राहा आणि इतरांनाही हसवा. हसणं हे अर्ध्या आजारावरचं लक्षण आहे आणि औषध आहे. म्हणून स्वामी समर्थ महाराज म्हणतात त्याप्रमाणे आत्मविश्वासाने पुढे चला. तुम्हाला रोखणारं कोणी नाहीये. फक्त तुम्ही स्वतःची भीती तुमच्या आड येते. म्हणून त्या भीतीला हरवा आणि मुक्त व्हा. कधी कधी शांतपणे बसल्यावर एक विचार मनावर येतो आणि की आपण स्वतःला नक्की किती ओळखतो. आपण जगाला ओळखतो. ऑफिसच्या राजकारणात ओळखतो. शेजारच्या स्वभावाला ओळखतो. पण आरशात दिसणाऱ्या त्या माणसाशी आपली शेवटची मनमोकळी गप्पा कधी झाली होती? खरं सांगू तर आपण स्वतःपासून खूप लांब पळलोय. आपल्याला एकटेपणाची भीती वाटते. म्हणून आपण सतत कोणाच्या तरी सहवासात कोणाच्या तरी फोन स्क्रीनमध्ये अडकलेलो असतो. पण जोपर्यंत माणूस स्वतःच्या एकांताशी मैत्री करत नाही ना, तोपर्यंत त्याला खऱ्या अर्थाने कशाचाच आनंद घेता येत नाही. स्वामी समर्थांच्या आयुष्याकडे बघितलं तर एक गोष्ट स्पष्ट दिसते. ती म्हणजे प्रचंड आंतरिक स्थिरता. जग इकडे तिकडे झालं तरी त्यात शांत असणं हे आपल्याला खूप काही सांगून जातं. आपल्याला वाटतं की शांतता म्हणजे आवाज नसणं. पण खरी शांतता म्हणजे विचारांचा कल्लोळ थांबणं. टेन्शन येतं कारण आपण भविष्याचे चित्र रंगवण्यात मग्न असतो. जी कदाचित कशीत
नक्कीच कधीच प्रत्यक्षात येणार नसतात, पण आपण कल्पनेतल्या संकटांना घाबरून आजचा दिवस खराब करतो. प्रेशर कशाचं असतं तर अपेक्षा पूर्ण करण्याचं, समाजाच्या अपेक्षा, घरच्यांच्या अपेक्षा आणि सगळ्यात जास्त म्हणजे आपण स्वतःहून ठेवलेल्या अवास्तव अपेक्षा. साधी गोष्ट आहे, आपण एकाच वेळी 10 ठिकाणी असू शकत नाही, तसंच आपण एकाच वेळी सगळीकडे परफेक्ट असू शकत नाही. कधीतरी चुका होणार, कधीतरी काम वेळेवर होणार नाहीत, कधीतरी कोणीतरी तुमच्यावर नाराज होईल. हे सगळं नॉर्मल आहे आणि याला आयुष्य म्हणतात. आपण स्वतःला मशीन समजायला लागलो आहोत, आपण तिथे सगळा गोंधळ सुरू होतो. तुम्हाला माहितीये का की जेव्हा आपण एखाद्या मोठ्या समस्येत असतो तेव्हा आपलं शरीर आणि मन आपल्याला संकेत देत असतं. डोकं दुखणं, चिडचिड होणं, झोप न लागणं हे सगळे सांगत असतात की आता पॉज घेण्याची वेळ आली आहे. पण आपण त्या संकेतांकडे दुर्लक्ष करतो आणि पुढे धावत राहतो. मग एक दिवस असा येतो की आपल्याला थांबावंच लागतं, पण तेव्हा वेळ हातातून निसटलेली असते. स्वामी समर्थांचे ते साधे बोल आहेत, अक्कलकोटला जा आणि राहा. याचा अर्थ फक्त एका ठिकाणाशी मर्यादित नाही, तर तो एका मानसिक अवस्थेशी जोडलेला आहे. तिथे जिथे तुमचा अहंकार संपतो आणि शरणागती सुरू होते, तिथे खरी शांती मिळते. आपण जेव्हा म्हणतो की मी हे केलं तेव्हा ओझं आपल्यावर येतं, पण जेव्हा आपण म्हणतो की त्यांच्या कृपेने हे झालं तेव्हा आपण फक्त एक माध्यम उरतो आणि सगळं ओझं हलकं होतं. जीवनातल्या साध्या गोष्टींचा आनंद घेणं ही एक साधना आहे आणि सकाळी वाफाळलेला चहा पिताना त्याचा सुगंध घेणं, रस्त्याने चालताना झाडांची सळसळ ऐकणं किंवा एखाद्या लहान मुलाचं निष्पाप हसू बघणं, या गोष्टींकडे आपण प्रोडक्टिव्हिटीच्या चष्म्यातून बघतो आणि मग आपल्याला त्याचा अर्थ नक्कीच व्यर्थ वाटतात. पण याच गोष्टी आपल्या मेंदूला शांत करतात. क्लिअर विचार करण्यासाठी मन शांत असणं ही पहिली अट आहे. आपण जेव्हा खूप गोंधळलेलो असतो तेव्हा घेतलेले निर्णय नेहमीच चुकतात. अशा वेळी काहीच न करणं हे सगळ्यात चांगलं असतं. म्हणून थोडा वेळ जाऊ द्या. पाणी जसं स्थिर झालं तशी की तळाचा दिसू लागतं, म्हणून तसंच मन स्थिर झालं की प्रश्नांची उत्तरं आपोआप मिळतात. आपल्या आयुष्यात आपण खूप वेळा कॉम्प्रोमाइज आणि कंपॅरिझन याच्या सापळ्यात अडकतो. त्याचा पगार जास्त आहे, त्याचं घर मोठं आहे, त्याचं आयुष्य किती सुखी आहे, पण आपल्याला फक्त त्याचं प्रदर्शन दिसतं, त्याचं दुःख नाही. प्रत्येक घराच्या भिंतीमागे एक वेगळी लढाई सुरू असते. कोणाकडे पैसा आहे तर आरोग्य नाही, कोणाकडे दोन्ही आहे तर घरात शांतता नाही. त्यामुळे दुसऱ्याचं बघून स्वतःला कमी लेखणं बंद करा. तुमच्याकडे जे आहे ते कदाचित दुसऱ्याचं स्वप्न असू शकतं. कृतज्ञता ही अशी भावना आहे ना जी तुम्हाला श्रीमंत बनवते. रोज रात्री झोपण्यापूर्वी मनापासून त्या शक्तीचे आभार माना ज्याने तुम्हाला आजचा दिवस दाखवलाय. स्वामी समर्थांच्या चरित्रात आपण वाचतो की ते कधीच नक्कीच कोणाकडे काही मागायला गेले नाहीत. उलट जगाने त्यांच्याकडे धाव घेतली. याचं कारण होतं त्यांच्यातला आत्मप्रकाश. जेव्हा तुम्ही आतून समृद्ध असता तेव्हा बाहेरच्या गोष्टी तुमच्याकडे आपोआप आकर्षित होतात. पैशाच्या मागे धावू नका. इतके काबिल बना की पैसा तुमच्या मागे येईल. आणि काबिल बनण्यासाठी कष्ट करावे लागतात. कष्टाला कोणताही शॉर्टकट नसतो. कष्टाची व्याख्या फक्त शारीरिक मेहनत नाही तर मानसिक चिकाटी सुद्धा आहे. एखादी गोष्ट जमत नाहीये म्हणून ती सोडून देणं हे सोपं असतं, पण ती जमेपर्यंत तिथेच टिकून राहणं म्हणजे खरं कसं बसतं. आपला स्वभावातला राग हा आपला सगळ्यात मोठा शत्रू आहे. रागाच्या भरात आपण अशी वाक्य बोलून जातो जी समोरच्याला मनाला कायमची जखम करतात. नंतर माफी मागूनही ती जखम भरून येत नाही. म्हणून जेव्हा राग येईल तेव्हा गप्प राहणं शिका. मौन हे जगातलं सगळ्यात मोठं शक्तिशाली शस्त्र आहे आणि स्वामी समर्थांनी अनेकदा मौन पाळून समोरच्याला त्याचे उत्तर दिले आहेत. म्हणून मौनामुळे आपली ऊर्जा ही वाचते आणि आपल्याला स्वतःकडे बघायला वेळ मिळतो. आयुष्यात नातेसंबंध जपताना थोडं झुकणं शिका. झुकणं म्हणजे हारणं नाही, तर ते नातं टिकवण्यासाठी तुमची इच्छा दाखवणं आहे. अहंकार नाते खाऊन टाकतो. मी मोठा की तू मोठा या वादात प्रेम हरवून जातं. प्रेमाशिवाय आयुष्य म्हणजे वाळवंट आहे. आपल्या कुटुंबाला वेळ द्या. मुलं मोठी होतात, आई वडील म्हातारे होतात आणि आपण कामात इतके व्यस्त असतो की आपल्याला त्यांच्या चेहऱ्याकडे बदलही दिसत नाहीत. म्हणून पैसा तर नंतरही कमवता येईल, पण ही वेळ आणि ही माणसं परत येणार नाहीत. जीवनात काही गोष्टी सिंपल ठेवणं खूप कठीण असतं. आपण विनाकारण गोष्टी गुंतागुंतीच्या करतो. साध्या मराठीत सांगायचं तर सरळ मार्गाने चालणं आपल्याला बोरिंग वाटतं, म्हणून आपण वळणावळणीचे रस्ते शोधतो आणि मग रस्ता चुकतो की रडत बसतो. आयुष्यातली तत्व स्पष्ट ठेवा. प्रामाणिक राहणं ही सुरुवातीला कठीण वाटतं, पण त्याचे फायदे दीर्घकालीन असतात. तुम्हाला कोणाशीही खोटं बोलण्याची आणि मग ते लक्षात ठेवण्याची गरज पडत नाही. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, सत्य सोडू नको. सत्य हे कडवट असतं, पण ते तुम्हाला मुक्त करतं. भीती कशाची वाटते आपल्याला? अपयशाची. पण अपयश म्हणजे शेवट नाही. ते फक्त एक सांगतं की तुमचे प्रयत्न अपुरे होते आणि किंवा दिशा चुकीची होती. पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करण्यात काहीच गरज नाहीये. शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद प्रत्येक माणसात असते. फक्त ती ओळखण्याची हिंमत हवी.
स्वतःवर विश्वास ठेवा. जर तुम्हाला स्वतःवर विश्वास नसेल ना, तर जग तुमच्यावर विश्वास का ठेवेल बरं? म्हणून आत्मविश्वास हा अनुभवातून येतो आणि अनुभवात चुकांमधून येतो. त्यामुळे चुका करायला घाबरू नका, फक्त त्यातून शिका. आयुष्यात आरोग्याला प्रथम प्राधान्य द्या. जर तुमचं शरीर साथ देत नसेल तर तुम्ही मिळवलेली संपत्ती आणि यश काहीच कामाचं नाहीये. रोज व्यायाम करा, सकस आहार घ्या आणि पुरेशी झोप घ्या. झोप ही मनाची गरज आहे. ज्याला शांत झोप लागते तो जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे. आजकाल आपण झोपण्यापूर्वी सुद्धा फोन बघतो, ज्यामुळे मनात विचारांची गर्दी होते आणि झोप उडते. म्हणून तुम्ही असं करू नका आणि शांत झोप तुम्ही नक्कीच घेतली पाहिजे. झोपण्यापूर्वी कमीत कमी 1 तास स्क्रीनपासून लांब राहा. स्वामी समर्थांचे नामस्मरण करा किंवा एखादं चांगलं पुस्तक वाचा. वाचन हे मनाचं खाद्य आहे. चांगले विचार मनात रुजले की आयुष्याचं फळ सुद्धा गोड मिळतं. जगामध्ये खूप नकारात्मकता आहे, दुःख आहे, भ्रष्टाचार आहे, पण त्याकडे बघून आपण निराश व्हायचं की आपण फक्त स्वतः एक छोटीशी मेणबत्ती बनवून उजेड पाडायचा, हे आपल्या हातात आहे. तुम्ही संपूर्ण जग बदलू शकत नाही, पण तुम्ही तुमचं जग नक्कीच बदलू शकता. तुमच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक माणसाला थोडा तरी आनंद देऊन बघा. तुम्हाला स्वतःला खूप छान वाटेल. परोपकार म्हणजे फक्त पैसा देणं नाही, तर कोणाला तरी म्हणणं लक्ष देऊन ऐकणं आहे, कोणाला तरी धीर देणं आहे. हे सुद्धा खूप मोठं कार्य आहे. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आयुष्यातले सर्व अडथळे दूर होतात. फक्त त्यासाठी तुमची नियत साफ असावी लागते. नियत साफ असेल तर नियती सुद्धा तुम्हाला साथ देते. जीवनात कधी कोणाचं वाईट चिंतू नका. प्रत्येकाचं नशीब त्याच्या हाताने तो लिहित असतो. आपण फक्त आपलं कर्म चांगलं ठेवायचं. आयुष्यात पैसा येतो आणि जातो, पण तुमचं चरित्र आणि तुमची ओळख ही कायम राहते. अशी ओळख निर्माण करा की तुमच्या या पश्चात सुद्धा लोक तुमची चांगल्या शब्दात आठवण काढतील. जीवन हा एक प्रवास आहे, स्पर्धा नाही. प्रत्येकाचं स्टेशन वेगळं आहे, प्रत्येकाची ट्रेन वेगळी आहे. त्यामुळे दुसऱ्यांच्या डब्यात डोकर मारण्यापेक्षा आपल्या प्रवासात आनंद घ्या आणि खिडकी बाहेरचे दृश्य बघायला शिका. आयुष्यात जे काही मिळतंय त्याबद्दल ग्रॅटिट्यूड ठेवा आणि तक्रार करणं खूप सोपं असतं, पण समाधानी राहण्यासाठी खूप मोठं मन लागतं. जे लोक तक्रार करत राहतात त्यांच्या आयुष्यात नेहमी काहीतरीच कमी असतं आणि जे लोक आभार मानतात त्यांच्या आयुष्यात नेहमी काहीतरी वाढतच जातं. हा निसर्गाचा नियम आहे. स्वामी समर्थ महाराज तुमच्या सोबत आहेतच, फक्त तुम्ही त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवा. तो विश्वासच तुम्हाला संकटापासून पार नेईल. आणि भीती वाटली की फक्त श्री स्वामी समर्थ म्हणा. तुम्हाला आतून एक वेगळीच ऊर्जा आणि शक्ती जाणवेल आणि ती शक्ती तुमची स्वतःची आहे, जी श्रद्धेमुळे जागी होते. म्हणून उत्साहाने जगा, ध्येयाने प्रेरित होऊन काम करा आणि मनापासून पूर्णपणे शांत राहा. हेच खऱ्या अर्थाने यशस्वी जीवन आहे, हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आयुष्यात आपण जेव्हा खूप मोठे होतो किंवा व्हायचा प्रयत्न करतो तेव्हा आपण एक गोष्ट विसरतो की आपली खरी ताकद आपल्या साधेपणात आहे. मला आठवतंय, मी एकदा एका खूप यशस्वी माणसाला भेटलो होतो, ज्याच्याकडे गडगंज संपत्ती होती, पण त्याच्या डोळ्यात एक प्रकारची अस्वस्थता होती. त्याने मला एकच गोष्ट सांगितली, माझ्याकडे विकत घेण्यासारखं सगळं आहे, पण अनुभवण्यासारखं काहीच उरलं नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर मला जाणवलं, आपण गोष्टी जमा करण्यात इतके गुंतलोय की त्या गोष्टींचा आनंद घ्यायलाच विसरलोय. प्रेशर हे बाहेरून येत नाही, ते आपल्या आतल्या अपेक्षांमधून निर्माण होतं. आपण स्वतःला सांगतो की जर मला हे मिळालं नाही तर माझं आयुष्य हे व्यर्थ आहे. पण खरं तर श्वास घेता येणं आणि आजचा दिवस बघायला मिळणं हा सगळ्यात मोठा विजय आहे. स्वामी समर्थांच्या दर्शनाला जेव्हा आपण जातो तेव्हा तिथे गर्दी असते, गोंधळ असतो, पण गाभाऱ्यात पोहोचल्यावर जो एक क्षण शांततेचा असतो ना, तो सगळं काही विसरायला लावतो. आपलं आयुष्य सुद्धा तसंच आहे आणि असायला हवं. बाहेर किती गोंधळ असला तरी आपल्या आत एक गाभारा असायला हवा, जिथे फक्त शांती असेल. क्लिअर डोकं ठेवून काम करणं ही आजच्या काळाची सगळ्यात मोठी गरज आहे. आपण एकाच वेळी 10 गोष्टींचा विचार करतो, गेलेल्या चुकांचा, येणाऱ्या संकटांचा आणि सध्याच्या कामाचा. यामुळे कशावरच नीट फोकस होत नाही आणि एक एक पाऊल टाकत पुढे जाणं हेच प्रगतीचं लक्षण आहे. डोंगर चढताना तुम्ही शिखराकडे बघत राहिलात तर दमछाक होईल, पण जर तुम्ही फक्त पुढच्या पावलाकडे बघितलं तर शिखर कधी येईल हे तुम्हाला कळणारही नाही. आपल्या आयुष्यात आपण खूप वेळा परफेक्शनच्या मागे धावतो. प्रत्येक गोष्ट परफेक्टच व्हायला हवी हा अट्टहास आपल्याला स्ट्रेस देतो. कधी कधी गोष्टी थोड्या विस्कळीत असल्या तरी चालतात, पण माणसाने स्वतःला थोडी मोकळीक दिली पाहिजे. चुकीचा निर्णय लागला तरी चांगला आहे, कारण त्यातून तुम्हाला एक नवीन अनुभव मिळाला. अनुभवापेक्षा मोठी शाळा जगात दुसरी कोणतीच नाहीये. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, आम्ही आहे तिथे जाऊत. याचा अर्थ असा की ती शक्ती सगळीकडे आहे, फक्त आपल्याला आपलं मन साफ ठेवून ती अनुभवावी लागते. आपण देवाला मंदिरात शोधतो, पण तो आपल्या कर्मात आणि आपल्या विचारात असतो. जर तुमचं काम प्रामाणिक असेल तर तेच तुमचं मंदिर आहे. आजच्या जगात लोकांकडे संयम संपत चाललाय, प्रत्येकाला लगेच रिझल्ट हवाय. पण तुम्हाला माहितीये का की चहा उकळायला सुद्धा वेळ लागतो, पण तर आयुष्यातले मोठे बदल घडायला किती वेळ लागेल?
म्हणून घाईघाईने निर्णय घेतलेले हे नेहमीच पश्चातापाकडे नेतात. शांत राहा, विचार करा आणि मग कृती करा. कठीण काळात आपण स्वतःला दोष देतो की माझ्या आज नशिबात हे का, पण नशीब हे कर्माचं दुसरं नाव आहे. आज जे होतंय ते कुठल्या तरी जुन्या कर्माचं फळ असेल किंवा भविष्यातल्या मोठ्या यशाची तयारी असेल. विश्वास ठेवा की जे होतंय ते चांगल्यासाठीच होतंय. ही सकारात्मकता म्हणजे अंधश्रद्धा नाही, तर ही एक मानसिक गरज आहे. नकारात्मक विचार केल्याने परिस्थिती बदलत नाही, तर फक्त तुमची लढण्याची ताकद कमी होते. मग त्यापेक्षा सकारात्मक राहून हे तुम्ही प्रयत्न करणं कधीही चांगलं आहे. आपल्या आयुष्यातल्या साध्या गरजांकडे बघा आणि वळा. पैसा हवाच, पण पैशासाठी शरीर आणि मन विकू नका. रात्री शांत झोप लागणं आणि सकाळी उत्साहात उठणं या 2 गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही जगातल्या सगळ्यात सुखी माणसांपैकी एक आहात. आपण घराची सजावट करतो, पण मनाची सजावट करायला विसरतो. मनातले द्वेष, मत्सर, जुन्या आठवणींचा कचरा बाहेर काढा. जेव्हा मन रिकामं होतं तेव्हा त्यात नवीन आणि चांगले विचार मावू शकतात. स्वामी समर्थांच्या पालखीत चालताना कोणीही कोणाला विचारत नाही की तुमची जात काय आहे किंवा तुमचा दर्जा काय आहे. तिथे सगळे फक्त भक्त असतात. तसंच आपण आयुष्यात वागायला हवं. समोरच्याला माणूस म्हणून बघा आणि त्याच्या हौद्यावरून किंवा पैशावरून त्याला तोलू नका. आदर हा माणसाचा असतो, त्याच्या खुर्चीचा नाही. आयुष्यातले मित्र जपा. आजकाल सोशल मीडियावर हजारो मित्र असतात, पण संकटात जो तुमच्या पाठीवर हात ठेवतो तोच खरा मित्र असतो. अशा मित्रांशी संवाद साधा आणि त्यांच्याशी बोला. एकटेपणा हा आजचा सगळ्यात मोठा आजार आहे आणि त्यांचा औषध फक्त संवाद आहे. स्वामी समर्थांनी नेहमी सांगितलंय की घाबरू नकोस. हे 2 शब्द माणसाला मरणातून पण आणू शकतात. म्हणून शब्दांची ताकद ओळखा. कोणाला तरी तू करू शकतोस म्हणणं हे त्याला हजारो रुपयांच्या मदतीपेक्षा जास्त बळ देतं. स्वतःला कधीच कमी लेखू नका. तुमच्यात ती ताकद आहे ना, ती ब्रह्मांडाला हलवू शकते. फक्त ती ओळखा आणि आपल्या छंदांना वेळ द्या. मग ते गाणं असो, वाचन असो किंवा मग बागकाम असो. आणि हे छंद तुम्हाला तुमच्या रोजच्या धकाधकीतून बाहेर काढतात आणि एक नवीन ऊर्जा देतात. जीवनातील शिस्त म्हणजे स्वतःला शिक्षा करणं नाही, तर स्वतःला प्रगतीसाठी तयार करणं आहे. वेळ पाळा, दिलेला शब्द पाळा. ज्यांची शब्दांची किंमत नसते त्यांची समाजात काहीच किंमत नसते. स्वामी समर्थांचे चरित्र वाचलं की कळतं की त्यांनी किती नक्कीच निस्पृहपणे आयुष्य जगलंय. म्हणून त्यांना कशाचाही मोह नव्हता. मोह हा माणसाला गुलाम बनवतो. गरजा कमी ठेवा आणि अनुभव जास्त घ्या. जेवढ्या गरजा कमी तेवढं स्वातंत्र्य जास्त. आयुष्यात कधीतरी अपयशाचा स्वाद घेणं सुद्धा गरजेचं असतं, कारण त्याशिवाय यशाची गोडी कळत नाही. ज्याने कधीच अंधार बघितला नाही त्याला उजेडाचं महत्त्व कळणार नाही. त्यामुळे संकटांना घाबरू नका, त्यांना आपले शिक्षक माना. तुमच्या आयुष्यात जे काही घडतंय त्यामागे स्वामींनी काहीतरी योजना आहे आणि हा विचार मनात पक्का ठेवा. तुमची श्रद्धा जितकी अढळ असेल तितकी तुमची प्रगती वेगाने होईल. आयुष्यात पैसा कमवताना माणुसकी हरू नका, कारण शेवटी माणसं आणि तुमचे विचारच सोबत येतात. आणि हसत राहा, कारण तुमचं हसणं कोणासाठी तरी जगण्याचं कारण असू शकतं. स्वतःवर प्रेम करा, स्वतःची काळजी घ्या आणि जगाला सुद्धा त्याच प्रेमाने बघा. खरं सांगू का, आपण जेव्हा खूप कष्ट करतो तेव्हा तरी काही गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत. तेव्हा सगळ्यांना आधी आपण आपल्या नशिबाला आणि देवाला जबाबदार धरतो. पण कधी शांतपणे विचार केलाय का की निसर्ग आपल्याला काहीतरी वेगळं सांगण्याचा प्रयत्न करत असेल? मला आठवतंय, एकदा मी एका कामासाठी इतका जीव तोडून प्रयत्न करत होतो की मला घरच्यांचा आणि स्वतःच्या तब्येतीचा सुद्धा विसर पडला होता. शेवटी ते काम झालंच नाही. खूप वाईट वाटलं, खूप रडू आलं. पण आज मागे वळून बघताना जाणवतं की जर ते काम तेव्हा झालं असतं तर मी आज जिथे आहे तिथे कधीच पोहोचलो नसतो. स्वामी समर्थ महाराज नेहमी म्हणतात की तुम्ही तुमचं कर्तव्य करा, पण त्या कर्तव्याच्या आड जेव्हा आपला अहंकार येतो तेव्हा गोष्ट बिघडायला लागतात. आपण कर्ते बनण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला वाटतं की सगळं माझ्याचमुळे होतंय, पण आपण फक्त एकच निमित्त आहोत. ही सृष्टी एका खूप मोठ्या प्लॅनिंगनुसार चालली आहे. टेन्शन तेव्हा येतं जेव्हा आपण त्या प्लॅनिंगमध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न करतो. प्रेशर हे आपल्या नक्कीच विचाराचं असतं. आजकालच्या जगात प्रत्येक गोष्टीत कॉम्पिटिशन आहे. कोणाला चांगलं घर हवंय, कोणाला मोठी गाडी हवे. हे हवं असणं चुकीचं नाहीये, पण त्या नादात आजचा आनंद गमावणं मात्र नक्कीच चुकीचं आहे. आधी साधी गोष्ट आहे, आपण जेव्हा प्रवासात असतो तेव्हा आपलं लक्ष फक्त मुक्कामावर असतं. त्यामुळे रस्त्यातल्या सुंदर झाडांकडे आणि निसर्गांकडे आपलं लक्ष जातच नाही. आयुष्य सुद्धा एकच प्रवास आहे. मुक्काम तर प्रत्येकाचा ठरलेला आहे, पण प्रवासाची मजा घेणं आपल्या हातात आहे. स्वामी समर्थांचे साधे बोल भिवू नकोस, ते नक्कीच केवळ 2 शब्द नाहीत, तर ते फक्त एक अस्त्र आहे. जेव्हा आपण ते शब्द स्वतःला सांगतो तेव्हा आपल्या मेंदूतले सगळे भीतीचे कप्पे बंद होतात आणि क्लिअर विचार करण्यासाठी भीतीमुक्त हे होणं गरजेचं आहे. आजकाल लोक खूप कन्फ्यूज आहेत,
कारण त्यांच्याकडे पर्यायांची गर्दी झाली आहे. जेवढे जास्त पर्याय तेवढा जास्त गोंधळ. अशा वेळी आपल्या अंतरात्म्याचा आवाज ऐकणं महत्त्वाचं असतं. तुमच्या आतली ती छोटीशी जाणीव तुम्हाला नेहमी सांगत असते की काय बरोबर आहे आणि काय चुकीचं आहे. आपण मात्र जगाच्या आवाजात हे नक्कीच तो आपला आतला आवाज दाबून टाकतो. जीवनातल्या साध्या गोष्टींकडे वळा. तुम्हाला माहितीये का की मनाला खरी शांती कुठे मिळते? जेव्हा तुम्ही कोणत्याही अपेक्षेशिवाय कोणाला तरी मदत करता, एखाद्या गरजूला जेवण देणं किंवा कोणाला तरी सांत्वन करणं, यात जी ऊर्जा आहे ना ती कोणत्याही महागड्या जिममध्ये मिळणार नाही. स्वामी समर्थांच्या आयुष्यात असे कितीतरी प्रसंग आहेत जिथे त्यांनी फक्त एका शब्दाने समोरच्याचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं. त्यांच्याकडे कोणतीही मोठी डिग्री नव्हती, पण त्यांच्याकडे माणुसकीचं सखोल ज्ञान होतं. आज आपण खूप शिकलो आहोत, पण माणुसकीच्या बाबतीत आपण मागे पडलो आहोत का? हा प्रश्न स्वतःला विचारायला हवा. प्रगती म्हणजे फक्त बँक बॅलन्स वाढवणं नाही, तर तुमचं विचार करण्याचं स्वातंत्र्य वाढवणं म्हणजे प्रगती आहे. कठीण काळात आपण सहसा एकटे पडतो असं आपल्याला वाटतं, पण खरं सांगू, तो एकटेपणा हीच तुमची संधी असते स्वतःला शोधण्याची. जेव्हा बाहेरचा गोंधळ कमी होतो तेव्हा तुम्हाला नक्कीच तुमचं स्वतःचं अस्तित्व जाणवायला लागतं. स्वामी समर्थांनी सांगितलं की आम्ही आहे नक्कीच तिथे आहोत. म्हणून याचा अर्थ असा की जे तुमच्या कर्मात आहेत, तुमच्या विश्वासात आहेत. जर तुमचा विश्वास पक्का असेल तर तुम्हाला कोणत्याही संकटाची भीती वाटणार नाही. आयुष्यातले चढ उतार हे जणू काही हृदयांच्या ठोक्यांसारखे असतात. जर ते सरळ रेषेत आले तर त्याचा अर्थ आयुष्य संपलंय. म्हणून त्यामुळे जर तुमच्यात आयुष्य संघर्ष असेल तर समजा की तुम्ही जिवंत आहात. संघर्षाला घाबरू नका, त्याला सामोरे जा. आणि प्रत्येक संघर्षाला सामोरे गेल्यावरच ते आपल्याला कळतं की त्याच्यातून नक्कीच कसं निघायचं आहे. म्हणून प्रत्येक संकट आपल्यासोबत एक नवीन संधी घेऊन येत असतं. फक्त आपली दृष्टी ही तशी असायला हवी. सकारात्मकता ही काही अशी गोष्ट नाही की तुम्हाला विकत मिळेल, ती तुम्हाला स्वतःमध्ये निर्माण करावी लागते. रोज सकाळी उठल्यावर स्वतःला सांगा की आजचा दिवस माझ्यासाठी एक नवीन संधी आहे. चुका होणारच, पण त्यातून जे काही शिकायला मिळेल ते तुम्हाला प्रगल्भ बनवेल. म्हणून आपल्या आजूबाजूच्या लोकांशी प्रेमाने वागा. राग हा क्षणिक असतो, पण त्याचे परिणाम दीर्घकाळ टिकणारे असतात. रागाच्या भरात घेतलेला निर्णय आणि दिलेली शिवी कधीच परत घेता येत नाही. मौन पाळणं शिका. मौनात खूप मोठी ताकद असते. जेव्हा तुम्ही गप्प असता तेव्हा तुम्ही समोरच्याला आणि स्वतःला जास्त चांगल्या प्रकारे समजू शकता. आयुष्यातल्या नातेसंबंधांकडे लक्ष द्या. आपण घरासाठी खूप कष्ट करतो, पण ज्यांच्यासाठी हे सगळं करतोय त्यांच्यासाठी आपल्याकडे वेळच नसतो. मुलांचं बालपण एकदा गेलं की ते परत येत नाही. आपल्या आई वडिलांची एकदा साथ सुटली की मग ती पोकळी कधीच भरून निघत नाही. म्हणून वेळेचं नियोजन करा. कामाला कामाच्या ठिकाणी ठेवा आणि घराला घरपण द्या. पैसा महत्वाचा आहे, पण तो तुमच्या आनंदापेक्षा मोठा नाही. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, समाधानी राहा. समाधानी म्हणजे प्रयत्न सोडणं नाही, तर ते जे मिळालंय त्यात आनंद मानणं आहे. जर तुम्ही आज समाधानी नसाल तर तुम्ही उद्या कितीही मिळवलं तरी समाधानी होणार नाही. समाधान ही एक वृत्ती आहे आणि ती पैशावर अवलंबून नसते. आपल्या आरोग्याची काळजी घेणं हे तुमचं पहिलं कर्तव्य आहे. हे शरीर म्हणजे एक रथ आहे आणि जर रथच नीट नसेल तर मग तुम्ही प्रवास कसा करणार? व्यसनापासून लांब राहा. व्यसन हे फक्त शरीराला नाही तर बुद्धीला सुद्धा पोखरतं. चांगल्या सवयी लावा. पहाटे लवकर उठणं, निसर्गाच्या सानिध्यात जाणं हे तुम्हाला दिवसभरासाठी पॉझिटिव्ह एनर्जी देतं. स्वामी समर्थांचे नाव घेतल्यावर जो एक मानसिक आधार मिळतो तो अनुभवण्यासारखा असतो. ही श्रद्धा तुम्हाला अंधश्रद्धेकडे नाही तर आत्मबळाकडे नेते. जीवनात कोणाशीही तुलना करू नका. तुमचं आयुष्य वेगळं आहे, तुमचे संघर्ष वेगळे आहेत. सूर्य आणि चंद्र दोन्ही आपापल्या वेळी चमकतात. कोणी कोणापेक्षा कमी नसतं. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. आणि आपण अनेकदा दुसऱ्यांच्या यशाने अस्वस्थ होतो, पण आपल्याला माहिती नसतं की त्या यशामागे त्याने किती रात्र जागून काढल्या आहेत. कष्ट करा आणि फळाची चिंता सोडून द्या. हे ऐकायला खूप फिल्मी वाटतं, पण वास्तवात हेच खरं आहे. जेव्हा तुम्ही कामात पूर्णपणे बुडून जाता तेव्हा तुम्हाला रिझल्टचं टेन्शन राहत नाही आणि अशाच मनस्थितीत सगळ्यात चांगलं काम नक्कीच होत असतं. आयुष्यातल्या छोट्या यशाचा आनंद घ्या. प्रत्येक वेळी काहीतरी मोठं घडल्यावरच मी खुश होईन असा अट्टहास करू नका. आज तुम्ही वेळेवर उठलात, आज तुम्ही कोणाला तरी मदत केली, आज तुम्ही तुमचं काम वेळेत पूर्ण केलं, हे सुद्धा यशच आहे. आणि ही छोटी छोटी पावलं तुम्हाला मोठ्या ध्येयाकडे घेऊन जातात. आयुष्यात नेहमी शिकत राहण्याची वृत्ती ठेवा. जग बदलतंय, तंत्रज्ञान बदलतंय, त्यासोबतच स्वतःला अपडेट ठेवा. पण आपले संस्कार आणि आपली संस्कृती विसरू नका. आपली मुळं जेवढी घट्ट असतील तेवढं सगळं आपलं व्यक्तिमत्व उंच भरारी घेऊ शकेल. स्वामी समर्थांच्या चरित्रात आपल्याला नम्रतेचे धडे मिळतात. किती स्वार्थ आणि सामर्थ्य असलं तरी अहंकार नसावा. आणि म्हणून अहंकार हा प्रकाशाला अडवण्यासारख्या भिंतीसारखा असतो. भिंत पाडली की प्रकाश आपोआपच आत येतो. आणि स्वतःमधली भीती काढून टाका. भीती फक्त कल्पनेत असते, वास्तव कधीच तितकं भयानक नसतं.
जितकं आपण विचार करतो. कठीण प्रसंगात शांत राहणं हीच तुमची खरी परीक्षा असते. जर तुम्ही त्या परिस्थितीत डोकं शांत ठेवलं तर तुम्ही अर्धी लढाई जिंकली. म्हणून कोणाबद्दलही मनात द्वेष ठेवू नका. द्वेष केल्याने समोरच्याचं काहीच बिघडत नाही, फक्त तुमचं रक्त जळतं. म्हणून माफ करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. ज्याला माफ करता येतं तोच खऱ्या अर्थाने सुखी राहू शकतो. आयुष्यात नेहमी पारदर्शक राहा. मनात एक आणि ओठांवर दुसरं असं वागणं सोडून द्या. जे आहे ते स्पष्ट बोला, पण ते बोलताना शब्द प्रेमळ ठेवा. सत्याला कधीच कोणाची भीती नसते. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुमचं आयुष्य सुखकर होईल. आणि फक्त तुमची नियत आणि तुमचे प्रयत्न प्रामाणिक ठेवा. जगात काही अशक्य नाहीये, फक्त तुमची इच्छाशक्ती प्रबळ हवी. हसत राहा, कारण तुमचं हसू हे समोरच्यासाठी एक आशीर्वाद असू शकतं. म्हणून स्वतःवर प्रेम करा, तरच तुम्ही जगावर नक्कीच प्रेम करू शकाल. आणि नक्कीच स्वामी तुमच्यावर प्रेम करतील, कारण तुम्ही जगाचाही विचार करता. म्हणून आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा आपल्याला वाटतं की आपण जे काही करतोय ते पुरेसं नाहीये. आपण कितीही धावलो तरी काहीतरी सुटतंय, अशी एक हुरूर मनाला लागलेली असते. खरं सांगू का, ही हुरूरच आपल्याला माणूस म्हणून जिवंत ठेवते. पण जेव्हा या हुरूरीचं रूपांतर सततच्या टेन्शनमध्ये होतं, तेव्हा मात्र सावध व्हायला हवं. मला आठवतंय, माझ्या ओळखीचे गृहस्थ होते. ते सतत काळजीत असायचे की निवृत्तीनंतर त्यांचं कसं होईल. या काळजीत त्यांनी स्वतःचं वर्तमान पूर्णपणे दुर्लक्षित केलं. आज जेव्हा ते निवृत्त झालेत तेव्हा त्यांच्याकडे पैसा आहे, पण तो उपभोगण्यासाठी लागणारं आरोग्य आणि उत्साह त्यांनी कधीच गमावलाय. हे बघितल्यावर जाणवतं की आपण भविष्याची इतकी चिंता करतो की आजचा दिवस तो आपल्या हातात आहे ना, तो एखाद्या वाळूसारखा हातातून निसटून जातो. स्वामी समर्थ महाराज नेहमी एका गोष्टीवर भर द्यायचे, ती म्हणजे वर्तमान. ते कधीच कोणाला उद्याचं आश्वासन द्यायचे नाहीत. ते म्हणायचे की आता काय करतोय ते बघ. क्लिअर विचार करण्याची ताकद तेव्हाच येते जेव्हा तुमचं मन भविष्याच्या चिंतेतून आणि भूतकाळाच्या ओझ्यातून मुक्त असतं. आपण जेव्हा प्रेशरमध्ये असतो तेव्हा आपली बुद्धी काम करणं थांबवते. मग आपण असे निर्णय घेतो जे आपल्याला अजून संकटात टाकतात. अशा वेळी स्वतःला सांगायला शिका की हे सुद्धा निघून जाईल. निसर्गाचा कोणताही ऋतू कायम नसतो, तसंच आयुष्यातलं कोणतंही संकट कायम नसतं. आपण मात्र त्या संकटालाच आपलं जग मानतो आणि तिथेच आपली खरी हार होते. तुम्हाला माहिती आहे का की जगातील सगळ्यात यशस्वी लोक तेच आहेत ज्यांनी आपल्या पराभवातून धडे घेतलेत. पराभव हा तुम्हाला संपवण्यासाठी येत नाही, तर तुमच्यातल्या उणीवा दाखवण्यासाठी येतो. कठीण काळात आपण सहसा देवाकडे तक्रार करतो, पण स्वामी समर्थांसारखे गुरु आपल्याला शिकवतात की श्रद्धा म्हणजे केवळ डोकं टेकवणं नाही, तर श्रद्धा म्हणजे कठीण परिस्थितीत आपला संयम आणि विवेक टिकून ठेवणं आहे. आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण सिंपल लिव्हिंग हा विचार विसरून गेलो आहोत. आपल्याला प्रत्येक गोष्ट भव्य हवी आहे, पण खरी मजा साधेपणात आहे. आपल्या घरच्यांशी बसून 2 शब्द प्रेमाने बोलणं, यात जे समाधान आहे ते कोणत्याही सोशल मीडियावर लाईक्समध्ये नाही. आपण बाहेरच्या जगाला दाखवण्यासाठी जगतोय आणि त्यात आपण स्वतःचं खरं हसू हरवून बसलोय. आयुष्यात जर तुम्हाला शांतता हवी असेल तर कंपॅरिझन करणं सोडून द्या. तो माझ्यापेक्षा पुढे गेलाय किंवा तिला माझ्यापेक्षा जास्त मिळालंय, या विचारांनी फक्त मत्सर वाढतो. प्रत्येकासाठी शर्यत ही वेगळी आहे. कदाचित तुमचं ध्येय आणि त्याचं ध्येय यात जमीन आसमानचा फरक असेल. मग तुलना कशासाठी? स्वामी समर्थांच्या चरित्रात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे त्यांची स्पष्ट भक्ती वृत्ती. आणि ते जे होतं ते तोंडावर सांगायचे. आपण मात्र लोकांच्या भीतीने खोटं असू चेहऱ्यावर घेऊन वावरतो. मनात राग असूनही समोर गोड बोलणं हे मानसिक आरोग्यासाठी खूप घातक आहे. आणि जे आहे ते स्पष्ट पण सभ्य भाषेत सांगायला शिका. मनावरचं ओझं हलकं झालं की आयुष्य सोसह्य होतं. आणि आयुष्यात पैसा कमवणं ही गरज आहे, पण तो मिळवताना तुमची मूल्य गहाण टाकू नका. चुकीच्या मार्गाने आलेला पैसा सुख देऊ शकत नाही, तो फक्त सुविधा देऊ शकतो. खरी शांतता ही प्रामाणिक कष्टाच्या भाकरीतच असते. स्वामी समर्थ महाराज म्हणतात त्याप्रमाणे तुमचं कर्म हे तुमचं नशीब ठरवतं. जर तुम्ही आज कोणाला तरी चांगलं केलं असेल तर निसर्ग कुठल्या ना कुठल्या स्वरूपात ते तुमच्याकडे परत पाठवेलच. म्हणून ही सृष्टी एका लयीत चालते आणि तुम्ही जे द्याल तेच तुम्हाला मिळेल. रागावर नियंत्रण मिळवणं ही एक मोठी साधना आहे. रागाच्या भरात आपण अशी नाती तोडतो आणि जी वर्षानुवर्षे जपलेली असतात. राग आला की लगेच थांबून दीर्घ श्वास घ्या किंवा तिथून निघून जा. नंतर जेव्हा डोकं शांत होईल तेव्हा तुम्हाला जाणवेल की ज्या गोष्टीसाठी तुम्ही चिडला होतात ती गोष्ट किती क्षुल्लक होती. आयुष्यात कोणालाही कमी समजू नका. निसर्गातील प्रत्येक जीव, अगदी मुंगीपासून ते हत्तीपर्यंत, प्रत्येकाची एक भूमिका ठरलेली असते. आपण फक्त आपले रोल निभावतोय. अहंकार आला की माणसाची प्रगती थांबते आणि ज्याला वाटतं की मला सगळं कळतं त्याच्यासाठी शिकण्याचे सर्व दरवाजे बंद होतात. नेहमी एका विद्यार्थ्याच्या भूमिकेत राहा. नवीन गोष्टी शिकण्याची आवड तुम्हाला म्हातारपणातही तरुण ठेवते. आरोग्याकडे दुर्लक्ष करणं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखं आहे. आज आपण
कामाच्या नावाखाली व्यायामाला हे फाटा देतो, पण उद्या आजारपणामुळे कामातून सुट्टी घ्यावी लागते तेव्हा काय? शरीर ही एक अशी मशीन आहे जिची सर्व्हिसिंग रोज करावी लागते. चालणं, धावणं किंवा योगा करणं हे केवळ शरीरासाठी नाही तर मनासाठी सुद्धा आवश्यक आहे. जेव्हा शरीर धावतं तेव्हा मनातील नकारात्मक विचार गळून पडतात. स्वामी समर्थांच्या मठात गेल्यावर आपण बघतो की लोक किती श्रद्धेने तिथे सेवा करतात. सेवा ही माणसाला नम्र बनवते. आपल्या आयुष्यात सुद्धा सेवेची वृत्ती असायला हवी. मग ती समाजाची असो किंवा आपल्या कुटुंबाची असो. दुसऱ्यांसाठी काहीतरी करणं यात जो आनंद आहे तो स्वार्थात कधीच मिळत नाही. जीवनातले साधे क्षण जपायला शिका. पावसाळ्यात मातीचा सुगंध घेणं, थंडीत कोवळ्या उन्हात बसणं किंवा रात्रीच्या शांततेत स्वतःच्या श्वासाचा आवाज ऐकणं, या गोष्टी तुम्हाला जिवंतपणाची जाणीव करून देतात. आपण यंत्रासारखे वागायला लागलो आहोत. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त टार्गेटमध्ये धावतोय, पण हे विसरतोय की आपण एक टार्गेट नाही आहोत, तर आपण एक अनुभव आहोत. आणि हा अनुभव आपल्याला जीवनात जगायचा आहे आणि जीवन आपल्याला नक्कीच निस्वार्थपणे जगायचं आहे. कठीण प्रसंगात स्वतःला सावरण्याची ताकद स्वामी समर्थांच्या नामस्मरणात आहे. आणि जेव्हा तुम्हाला वाटेल की सगळं संपलंय, तेव्हा शांतपणे डोळे मिटा आणि त्या शक्तीला सांगा की आता तूच बघून घे. हा जो सरेंडर करण्याचा भाव आहे ना, तो तुम्हाला खूप मोठी हिंमत देतो. याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीच करायचं नाही, तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमचे 100% प्रयत्न केलेत आणि आता फळ त्या शक्तीवर सोपवलंय. आयुष्यात कधीही कोणाची फसवणूक करू नका. विश्वास मिळवायला वर्ष लागतात, पण तो तुटायला 1 सेकंद पुरेसा असतो. एकदा विश्वास उडाला की नाती फक्त कागदोपत्री राहतात. आपल्या शब्दांना जपायला शिका आणि जागायला शिका. जो माणूस आपल्या शब्दांचा पक्का असतो त्याच्यावर सर्व जग विश्वास ठेवतो. स्वामी समर्थ महाराज हे विश्वासाचे दुसरे नाव आहेत. त्यांच्यावर ज्यांनी विश्वास ठेवला त्यांना कधीच निराश व्हावं लागलं नाही. जीवनात नेहमी नकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा. नकारात्मक विचार हे विषासारखे असतात, जे हळूहळू तुमच्या आत्मविश्वासाला संपवतात. तुमच्या आजूबाजूला जर असे लोक असतील तर ते सतत तक्रार करतात किंवा दुसऱ्याची उणीधुणी काढतात, तर त्यांच्यापासून दूर राहा. नक्कीच संगत तुमचं भविष्य ठरवते. चांगल्या विचारांची माणसं तुम्हाला संकटात सुद्धा नक्कीच मार्ग दाखवतील. आयुष्यातल्या चुकांबद्दल जास्त विचार करत बसू नका. चुका झाल्या हे आहेत ते मान्य करा, त्यातून शिका आणि पुढे चला. स्वतःला माफ करायला शिका. जो स्वतःला माफ करू शकत नाही तो जगाला काय माफ करणार? तुमचं आयुष्य तुमच्या हातात आहे आणि तुम्ही त्याचे लेखक आहात. तुमची कथा ही फक्त रडगाणं नसावी, तर ती संघर्षातून विजयाकडे जाणारी एक प्रेरणादायी गाथा असावी. प्रत्येक दिवस एक नवीन संधी घेऊन येतो आणि आज तुम्ही काय केलं वेगळं करू शकता. आज तुम्ही कोणाच्या चेहऱ्यावर हसू आणू शकता, हा विचार करून दिवसाची सुरुवात करा. प्रगती म्हणजे फक्त वर जाणं नाही, तर प्रगती म्हणजे आतून प्रगत होणं आहे. तुमची बुद्धी जेवढी शांत असेल आणि तेवढे तुमचे निर्णय अचूक असतील. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, घाबरू नकोस, कारण भीती ही फक्त एक मनाची कल्पना आहे. वास्तवात भीती अस्तित्वात नसते. ज्या क्षणी तुम्ही भीतीचा सामना करायला तयार होता त्या क्षणी ती गायब होते. आपल्या ध्येयाकडे लक्ष द्या, पण त्या प्रवासाचा आनंद घ्यायला विसरू नका. यश हे एका रात्रीत मिळत नाहीत, त्यामागे अनेक वर्षाचे परिश्रम असतात. संयम ठेवा. संयम हे यशाचं सगळ्यात मोठं रहस्य आहे. घाईने मिळवलेल्या गोष्टी टिकत नाहीत. मेहनतीचा रस्ता कदाचित लांब असेल, पण तो तुम्हाला नक्कीच योग्य ठिकाणी पोहोचवेल. आयुष्यात नेहमी हसतमुख राहा. तुमचं हसू हे अर्ध्या संकटांना पळून लावतं. स्वतःवर प्रेम करा, स्वतःचा आदर करा. जो स्वतःवर आदर करतो तो त्याला जगाचा आदर मिळतो. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुमचं आयुष्य सुखकर हो. मनातील सर्व गोंधळ दूर होऊन एक स्पष्ट विचार मनात येऊ. हे जीवन खूप सुंदर आहे, ते भरभरून जगा. आणि हा संदेश तुम्हाला मनापासून आवडला असेल तर मनापासून आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि छानशे संदेश व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.